ओके. थँक यू. सो ट्रेकिंग म्हणजे काय हे सुरुवात करण्याच्या आधी ट्रेकिंग म्हणजे काय नाही, हे सांगून मला या सेशनची सुरुवात करायला आवडेल. कारण माझ्या आयुष्यात मी अनुभवले वन ऑफ द म्हणजे काय म्हणतात त्याला, असा किस्सा परत घडू पण नये, अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि कदाचित हे ऐकल्याच्या नंतर तुमची सुद्धा होईल. साधारणपणे 4 ते 5 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. ठिकाण आहे रायगड किल्ला. माझे 2 मित्र सारंग भुईरकर आणि सारंग मांडके पुण्यामधले खूप आत्ताचे तरुण पिढीतले इतिहास संशोधक आहेत आणि गोष्ट इथे संपत नाही नावाचा कार्यक्रम ते पुण्यामध्ये करत असतात. ज्यावेळेला तुम्ही रोपवेकडनं मीना दरवाजाकडं जायला आपण निघतो, तर त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ते रोपवेचं कॅन्टीन लागतं. त्याच्यानंतर तुम्ही 2-3 पायऱ्या चढता आणि त्या 2-3 पायऱ्या चढल्याच्या नंतर तुम्हाला एक चौकी लागते, की जिथे तुम्हाला तिथली एंट्री फी भरायला लागते आणि तिथे गाईड्स थांबलेले असतात. तर त्या गाईडना तुम्हाला काही शुल्क देऊन त्यांना तुम्हाला हायर करता येतं आणि ते तुम्हाला सगळा किल्ला दाखवतात. एक ट्रेकर्सचा ग्रुप, मी परत हा शब्द वापरतोय, पर्यटक नाही, ट्रेकर्सचा ग्रुप या रायगड किल्ल्याला आलेला होता. 30 ते 40 जण होते. आणि काय झालं, ज्यावेळेला तिथल्या गाईड्सने त्यांना विचारलं, की तुम्हाला गाईड हवा आहे का? तर त्यांचा लीडर म्हणला, की तसं तर आम्हाला गाईड नकोय, पण तुम्ही आम्हाला सांगा, की इथे बघण्यासारखं काय आहे? त्यावेळेला त्या गाईडने सुरुवात केली, की इथे नगारखाना खूप छान आहे. इथे टकमक टोक आहे, इथे हे आहे, इथे जगदीश्वर मंदिर आहे, वगैरे, वगैरे, वगैरे. तर तो म्हणला, तुम्ही पैसे किती घेणार? त्यावेळेला तो गाईड म्हणला, की आमचे ठरलेले रेट्स आहेत, जे आम्हाला आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी ठरवून दिलेले आहेत. आणि एवढी ठिकाणं दाखवायचे मी एवढे पैसे घेईन, एवढी ठिकाणं दाखवायचे मी एवढे पैसे घेईन, वगैरे, वगैरे. त्यावेळेला तो गाईड त्यांना असं म्हणला, की आपण सुरुवातीला काय करू, आपण इथनं जाऊ, मग ते सगळं राणी वसा बघू, म्हणजे जिथे राण्यांचे महाल होते ते बघू, शिवाजी महाराजांचा राजवाडा बघू, नगारखाना बघू, त्याच्यानंतर होळीचा माळ बघू, बाजारपेठ बघू आणि त्याच्यानंतर आपण समाधीकडे जाऊ. मी परत एकदा वाक्य सांगतो, हे सगळं होळीचा माळ बघू, नगारखाना बघू, काय समजा टकमक टोक बघू आणि याच्यानंतर आपण समाधीकडे जाऊ. हे वाक्य ज्या वेळेला तो बोलला, त्यावेळेला त्या लीडरने त्याला असा एक प्रश्न विचारला, कोणाची समाधी? म्हणजे हे ऐकून आमचे मित्र उडले होते आणि हा किस्सा ऐकताना मी असं म्हणलं, की त्या पॉइंट पासून नेमकं टकमक तो थोडंसं लांब होतं. नाहीतर या आता 21व्या शतकातला कडेलोट हा आमच्या मित्रांनीच कदाचित हा प्रश्न ऐकून केला असता. ट्रेकिंग म्हणजे काय हे समजण्याच्या आधी ना, ट्रेकिंग कसं करू नये याच्यासाठीचा हा अतिशय आयडियल किस्सा आहे. तुम्ही ज्या वेळेला स्वतःला काय म्हणतात, आपण महाराष्ट्रामधले ट्रेकर आपण म्हणून घेतो स्वतःला. त्यावेळेला रायगडावर कोणाची समाधी आहे हे जर तुम्हाला माहित नसेल, तर मला असं वाटतंय प्रत्येकाने बेसिक क्लिअर करावेत आणि मग ट्रेकिंगच्या नादी लागावं. हे मला त्या किस्सातनं उमगलेली गोष्ट आहे. पण मग हे नसेल तर ट्रेकिंग म्हणजे नक्की काय आहे? हा किस्सा सांगण्याच्या मागचा तुम्हाला पर्पज नक्की काय आहे? हा किस्सा सांगण्याच्या मागचा तुम्हाला पर्पज काय आहे? तर मला असं वाटतंय, की ह्याच्यासाठी ना आपण थोडंसं बेसिकमध्ये जाऊया. कारण गंमत अशी आहे, की तुम्हाला एकदम जर मी काय म्हणतात त्याला कोर्सेस बद्दल सांगायला सुरुवात केली किंवा समजा एकदम जर मी तुम्हाला सह्याद्रीतल्या घाटवाटा त्यातल्या रेंजेस बद्दल जर सांगायला सुरुवात केली ना, तर तुमचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. कारण माझ्या मते इथे येणारा बऱ्यापैकी ऑडियन्स हा सरावलेला ट्रेकर सुद्धा आहे आणि काही नवीन सुद्धा ट्रेकर आहेत, की ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे आणि त्यांना पुढे जाऊन अनेक गड किल्ले बघायची इच्छा आहे. काय होतं, की हल्ली सोशल मीडियामुळे ट्रेकिंग या शब्दाला एक खूप चांगलं आणि काही बाबतीमध्ये खूप नको ते वलय सुद्धा प्राप्त झालंय. त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, रील्स म्हणा किंवा आपण जे आता काही सोशल मीडियावर सगळा जो दणदणाट बघतोय, त्याच्यामुळे पूर्वी एक पवित्र असलेली अशी एक ही छान ऍक्टिव्हिटी आता कुठेतरी खूप बीभत्स व्हायला लागली, असं माझं वैयक्तिक मत आहे. साधारणपणे 2000 साली म्हणजे सन 2000 साली ज्यावेळेला मी ट्रेकिंगला सुरुवात केली, त्यावेळेचं ट्रेकिंगचं क्षेत्र आणि आत्ताचं ट्रेकिंगचं क्षेत्र याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलाय. हा फरक मी जो सांगतोय हा फक्त व्यावसायिकतेबद्दलचा फरक नाहीये, पण हा लोकांच्या मनोवृत्तीमधला सुद्धा पडलेला फरक आहे. पूर्वी काय व्हायचं, की पूर्वी रिसोर्सेस कमी होते. पूर्वी रिसोर्सेस कमी असल्यामुळे लोकांना उत्कंठा जास्त होती. खूपसे ट्रेकर सह्याद्रीकडे किंवा डोंगरांकडे वळले नसल्यामुळे जे ट्रेकर ऑलरेडी जात होते, त्या ट्रेकर्सना त्या ठिकाणाबद्दलचं पावित्र्य, त्या ठिकाणाबद्दलची आत्मीयता, त्या ठिकाणाबद्दलची कळकळ ही 100% माहिती होती आणि म्हणून त्यांच्याकडनं कधीही कोड ऑफ कंडक्टचं म्हणजे त्यांच्याकडनं नियमाचे भंग झालेत, असा किस्सा तुम्हाला खूप कमी वेळा ऐकायला मिळेल. आता सोशल मीडियावर जी ट्रेकरच्या नावाने बोंबाबोंब चालते, आता आपण त्यांना जी बिरुदं देतो, पावसाळी बेडकं वगैरे, वगैरे. हे साधारणपणे 22-23 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी ट्रेकिंग चालू केलं, त्यावेळेला ते होत नव्हतं. त्याचं कारण असं होतं, की ट्रेकिंग म्हणजे काय हे सांगणारं कोणीच नव्हतं. म्हणजे मी स्वतःबद्दल असं म्हणत नाहीये, पण त्यावेळेला नक्की कसं केलं जातं
ह्याचा गंध आत्ताच्या लोकांना उरला नाही, जो त्यावेळेला कदाचित होता. त्याचं कारण असं असतं, मी त्या गोष्टीकडे पुढे येणार आहे, की एक गुरु शिष्य परंपरा आपल्या सगळ्याच गोष्टींना लाभलेली आहे. म्हणजे मला असं वाटतंय, की ते अगदी तुमचं तबला वादन असू दे, आपलं शाळेतलं शिक्षण असू दे, तुम्ही करत असलेलं एखादा कोर्स असू दे, एखादा छंद असू दे, तुम्हाला जोपर्यंत एक चांगला गुरु मिळत नाही ना, तोपर्यंत कुठल्याही कलेमधलं प्रावीण्य तुम्हाला मिळवायला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. ट्रेकिंग ही कलाच आहे हो. म्हणजे आपण भटकंती म्हणतो, आपण हा छंद म्हणतो, पण जेव्हा तुम्ही ती कला एन्जॉय करता ना, त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त मजा यायला लागते. आणि मग हे रायगडासारखे किस्से होऊ शकत नाही. त्याचं कारण असं असतं, आपल्यामध्ये ती जागरूकता, तो अभ्यास हा कायमस्वरूपी आलेला असतो. आता ज्या लोकांना ट्रेकिंग सुरुवात करायची किंवा ट्रेकिंग म्हणजे काय हे माहिती नाहीये, त्यांच्यासाठी मी आधी तुम्हाला अगदी एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो. काय आहे, महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहण हा शब्द वापरला जात नाही. महाराष्ट्रामध्ये जे होतं ते गिरीभ्रमण होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की हायकिंग होतं किंवा आपण ट्रेकिंग म्हणू शकतो. पण आपल्याकडे माउंटेनिअरिंग होत नाही. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये पर्वत नाहीत, महाराष्ट्रामध्ये डोंगर आहेत, महाराष्ट्रामध्ये शिखरं आहेत. पण हिमाच्छादित पर्वत किंवा अति उंचीवरच्या ठिकाणी ज्याला जे आरोहण केलं जातं, ज्याला आपण माउंटेनिअरिंग म्हणतो, ती अति उंचीच आपल्याकडे नाहीये. आपण काय म्हणतो, महाराष्ट्रातलं सगळ्यात सर्वोच्च शिखर कुठलं, तर कळसुबाई. 1646-1648 मीटरचं हे शिखर. याच्या पुढचं महाराष्ट्रातल्या म्हणजे महाराष्ट्रातली जेवढी सह्याद्रीची रांग आहे त्याची उंची 1648 मीटर पर्यंत सीमित झाल्यामुळे आपल्याकडे पर्वत किंवा माउंटन हा प्रकार नाहीये. आपल्याकडे अति उंचीवरचं गिर्यारोहण किंवा हाय अल्टिट्यूड माउंटेनरिंग हे आपल्याकडे होत नाही. त्याच्यामुळे आपण जे करतो ते ट्रेकिंग आहे, आपण जे करतो ते गिरीभ्रमण आहे, आपण जे करतो ते गिर्यारोहण नाही. हा पहिला भाग आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्यामुळे अनेकदा ज्यावेळेला आपण स्वतःला गिर्यारोहक म्हणतो, तेही फक्त सह्याद्री ट्रेकिंग करून, मी परत ट्रेकिंग म्हणतोय, मी रॉक क्लाइम्बिंग वगैरे मी ह्याच्यामध्ये अजून आलेलं नाहीये. फक्त डोंगर चढणं उतरणं, किल्ले चढणं उतरणं, ह्याला माउंटेनिअरिंग म्हणणं ही तशी तांत्रिकदृष्ट्या थोडीशी चुकीची बाब आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा हे मनाशी ठसवूया की आपण सगळेजण ट्रेकर आहोत, आपण सगळेजण भटके आहोत. भटके हा सगळ्यात कॉमन आपल्यासाठी शब्द आहे. आणि पर्वतारोही किंवा माउंटेनियर ही विरुद्धावली तुम्हाला तोपर्यंत लागू होत नाही जोपर्यंत तुम्ही हाय अल्टिट्यूड वरचे ट्रेकला सुरुवात करत नाही, तुम्ही काही शिखरं चढत नाही किंवा अति उंचीवरच्या मोहिमांना तुम्ही हात घालत नाही, तोपर्यंत तुम्ही एक साधारणपणे ट्रेकर म्हणूनच तुम्ही समजले जाता. माउंटेनियर किंवा वगैरे वगैरे या थोड्याशा सगळ्या पुढच्या टर्म्स आहेत. महाराष्ट्राला गड किल्ल्यांची आणि घाटवाटांची इतकी मोठी परंपरा लाभली आहे की खरं तर सुरुवात कुठनं करावी हा प्रश्न सध्याच्या काळामध्ये पडणं खूप साहजिक आहे. पूर्वी काय व्हायचं की पूर्वी मी म्हणलं तसं रिसोर्सेसची कमतरता होती. म्हणजे गोनी दांडेकरांचं पुस्तक असेल, भगवान चिले सरांचं पुस्तक असेल किंवा पाळंदे सरांचं डोंगर यात्रा हे बायबलच, आपण भगवद्गीता म्हणतो त्याला आपली. त्याच्यानंतर 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची प्रके घाणेकर सरांचं पुस्तक, ही अगदी मोजके रिसोर्स आपल्याकडे अवेलेबल होते. त्याच्यामुळे मला सुरुवात कुठून करायची हे अगदी क्लिअर कळायचं. त्याचं कारण असं, या पुस्तकांमध्ये दिली जाणारी इन्फॉर्मेशन ही अत्यंत क्रिस्प आणि अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये होती. ह्याच्यामध्ये तुम्ही जिथे ट्रेकिंगला जाताय त्या ठिकाणांच्या श्रेणी दिलेल्या असतात. श्रेणी म्हणजे कितपत अवघड आहे, कितपत सोपा आहे, नवीन लोकांसाठी आहे, कुठल्या सीझन मध्ये आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो येतोय आवाज. थँक्यू. तर त्याच्यामुळे काय आहे की हे सगळं दिलेलं असल्यामुळे ना एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याकडे होती. आणि आत्तासारखा सोशल मीडिया त्यावेळेला न फोफवल्यामुळे ना लोकांचं ट्रेकिंग हे सुरक्षित आणि आनंददायी व्हायचं. आत्ताच्या जमान्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की उद्या लिंगाणा क्लाइम्बिंगची समजा एखाद्यानी मोहीम आखली, मग ती भले प्रायव्हेट मोहीम असेल किंवा कमर्शियल ट्रेक असेल, काय होतं अनेकदा तो सहज त्याच्या ऍडव्हर्टाईज मध्ये इझी अशी कॅटेगरी लिहून टाकतो. मग एखादा अगदीच फारसा पर्वती सिंहगड किंवा अगदी तुमच्या पुणे मुंबईकडच्या जवळच्या टेकड्या चढलेला एखादा माणूस त्याला फोन करतो, कारण त्याची कॅटेगरी इझी लिहिलेली असते. आणि त्याला तो म्हणतो मला हे चढायला जमेल का हो? तो ऑर्गनायझर म्हणतो का नाही जमणार, तुमचा अनुभव किती? तो म्हणतो काही नाही, इथले एक जवळपास 2-3 टेकड्या मी बघितल्यात, एखाद दुसरा लोहगड सारखा किल्ला, कर्नाळा सारखा किल्ला मी बघितलाय. तो म्हणतो हा, तुम्हाला चढवण्याची जबाबदारी माझी. आता होतं असं की हे बोलण्यापर्यंत सगळं ठीक असतं आणि ज्या वेळेला ऍक्च्युअली क्लाइम्बिंगची वेळ येते त्याच्यानंतर थोडस तो पार्टिसिपंट बॅकफुटला जायला लागतो आणि नंतर त्याची जी काही गोष्टी होते ते ऑर्गनायझरलाही झेपत नाही. त्याचं कारण असं असतं की अनेक तयारी नसलेल्या माणसांना त्यांनी तिथे विदाऊट एक्सपिरियन्स काय म्हणतात त्यांनी सहभागी करून घेतलेलं असतं. याच्यामध्ये कमर्शियल अँगल किती ह्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की अनुभवाचा अँगल किती हे खूप महत्वाचं आहे.
पुढे मी त्याकडे थोडंसं येणारच आहे की तुम्ही ट्रेकिंग ग्रुप कसा निवडावा किंवा ट्रेकिंग ग्रुपनी कुठल्या सूचना किंवा कुठल्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. पण एखाद्या व्यक्तीला जर गिर्यारोहण ट्रेकिंगची म्हणजे हायकिंगची जर सुरुवात करायची असेल, गिर्यारोहणाची नाही, ट्रेकिंगची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या ठिकाणी आपण जातोय ते ठिकाण सोपं आहे किंवा अवघड आहे याच्यापेक्षा ते आपल्याला झेपतंय का. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो की तुमचा कल जो आहे तो लॉ या विषयाकडे आहे किंवा तुमचा कल जो आहे तो थेरी या विषयाकडे आहे आणि उद्या समजा तुम्हाला एकाने सांगितलं की अरे तुला मॅथ्स मध्ये पीएचडी करायची, त्याने कितीही तुम्हाला पॉझिटिव्हिटीचे डोस पाजले, त्याने कितीही तुम्हाला युट्यूबवरचे मोटिवेशनल व्हिडिओ दाखवले, तरी तुमची आकलन शक्ती तुम्हाला साथ देणार नाही. हे सेम प्रिन्सिपल्स आहे ना, हे ट्रेकिंगमध्ये ऍप्लिकेबल होतं. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला तुमची फिजिकल कॅपॅसिटी जनरल माहिती असते, जनरल म्हणतोय मी, आणि त्यानुसार ज्या वेळेला एखादा समोरचा माणूस तुम्हाला सांगतो की हा किल्ला एखाद दीड तास चढायला आहे, इथे एवढा एवढा रॉक पॅच आहे, इथे एवढी एवढी स्क्री आहे, किंवा हा किल्ला अत्यंत सोपा आहे, इथे तू आरामात येऊ शकतोस, त्यावेळेला ते जोखणं हे तुम्हाला पहिलं जमलं पाहिजे. आम्ही मगाशी म्हणलं तसं गुरु शिष्य परंपरा जी आहे ना, ती गुरु शिष्य परंपरा आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच बऱ्याच वेळेला लोकांना हेच माहिती नसतं की अरे समोरचा माणूस भले आपल्याला सांगतोय की अरे तो किल्ला सोपा आहे किंवा तो किल्ला तुला आरामात जमेल, पण हे तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगत असतो. म्हणजे उदाहरणार्थ दाखल तुम्हाला अगदी एक गोष्ट सांगायची असेल तर एखादा आपण तांबडा पांढरा रस्सा सगळ्यांना खवय्यांना माहिती असेल, तर तो एखाद्या माणसाला अगदी तिखट जाळ वाटू शकतो आणि एखाद्या माणूस मात्र अगदी तो एन्जॉय करू शकतो. जो माणूस एन्जॉय करतोय तो समोरच्याला काय सांगतो, अरे पिऊन बघ, कसला भारी आहे एकदम, तुला फार मजा येईल. आणि जो माणूस पितो त्याची दुसऱ्या दिवशी काय अवस्था होते हे काय मला वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुमची कपॅसिटी ही तुम्हाला जोखता आली पाहिजे. त्याचे दोन पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय असा आहे की एकतर तुम्ही सोप्या ठिकाणांपासून सुरुवात करणं किंवा तो माणूस म्हणतोय त्या ठिकाणी एकदा जाऊन येणं, तुम्हाला जिथपर्यंत झेपतंय तिथपर्यंतच जाणं, आणि समजा जर नाही जमलं तर तिथनं परत येणं. हा मी पहिला ऑप्शन सांगितला तुम्हाला, की समजा उद्या त्यांनी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की हा बाबा अलंग मदन कुलंग तुला जमण्यासारखे आहेत. अलंग मदन कुलंग कितपत अवघड आहेत हे तुम्हाला समजा माहिती काढायचा कंटाळा आला, माहिती कशी काढायची हेच कळलं नाही, अगदी युट्यूबवर व्हिडिओ कसा बघायचा हेही तुम्हाला झेपलं नाही, पण तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आयुष्यातला पहिलाच ट्रेक समजा तुम्ही एम केला गेलात आणि अलंगच्या रॉकपॅच पाशी तुम्हाला कळलं की अरे हे आपल्याला प्रकरण झेपण्यासारखं नाहीये बरं का, तर तिथं तुमचा पहिला जो पॅरामीटर आहे ना तो टिक होत असतो की ह्या पद्धतीचे किल्ले हे कदाचित आता ह्या स्टेजला आपल्याला झेपण्यासारखे नाहीत. आपल्याला थोडीशी अजून ह्याच्यासाठी प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे आणि एक साधारणपणे 40-50 किल्ले बघून झाले किंवा आपण अजून फिजिकली फिट झालो की आपण या किल्ल्यांना हात घालू शकतो. त्याच्यामुळे अनुभव हाच तुमचा गुरु बनतो आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करायला लागता की आता मी कुठल्या किल्ल्यांना वळलं पाहिजे. हा झाला पहिला ऑप्शन की जिथे तुमचा हात धरायला कोणी नसतं. आणि आता काय झालंय, सोशल मीडियामुळे आपल्या सगळ्यांना मित्रमंडळी भरपूर आहेत, एक्सपोजर भरपूर आहे, अनेक सिनियर मंडळी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यातल्या एखाद्या सिनियरला जर तुम्ही म्हणलात की दादा मी ह्या किल्ल्याला चाललोय, माझा हार्डली 1 किंवा 2 माझे ट्रेक झालेले आहेत, तर मला हे जमू शकेल का, तर तो त्याच्या अनुभवाच्या जीवावर तुम्हाला किमान एवढं तरी सांगू शकतो की बाबा हा तू इथं जा किंवा जाऊ नको. त्याच्यामुळे ही गुरु शिष्य परंपरा, अगदी मी त्याला गुरु माना असं मी म्हणणार नाही, पण याला मी आपलं एक ढोबळ मानेन तुम्हाला मी कळावं म्हणून मी तुम्हाला नाव देतोय की अनलेस अँड अंटिल तुम्ही कोणाचा गायडन्स घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला सुरुवात करणं अतिशय अवघड आहे. हे मी इतकं बेसिक पासून का सांगतोय, कारण आपला विषय ट्रेकिंग म्हणजे काय इथूनच सुरुवात आहे आपल्या विषयाची. त्याच्यामुळे मी थोडंसं बेसिक सांगतोय, कारण तुमच्यातले बरेचसे जण प्रो आहेत, त्यात तुमच्यातले बरेचसे जण एक्सपिरियन्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना वेगळं सांगायची गरज नाहीये, पण मी बेसिक ऑडियन्सला थोडंसं लक्षात ठेवून हे सांगतोय. काय होतं की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला गायडन्स विचारता त्यावेळेला त्या माणसाला साधारणपणे तुमची कपॅसिटी कळू शकते आणि तो तुम्हाला सांगू शकतो की आता इथे नको जाऊ, आता तुला हे झेपणार नाही. तो तुम्हाला ओळखत असेल तर कदाचित अजूनच चांगली गोष्ट. पण समजा ओळखत नसेल जरी तरी तुम्ही त्याला समजा सांगितलं की बाबा मला इथे इथे जायची इच्छा आहे आणि माझा एवढा एवढा अनुभव आहे, त्याच्यावर तो तुम्हाला हो का नाही हे ओपिनियन देऊ शकतो. माझं म्हणणं असं आहे तुम्हाला सगळ्यांना की थोडंसं सोप्या श्रेणीतले किल्ले ते मीडियम श्रेणीतले किल्ले ह्याच्यापासून जर तुम्ही सुरुवात केलीत, आता सोपे आणि मीडियम श्रेणी कसं ठरवायचं मी तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगतो. बाकी कुठलंही पुस्तक सोडा, एक trekshitis.com नावाची वेबसाईट आहे आपल्याकडे. त्या trekshitis.com वेबसाईटवर तुम्ही गेलात ना की तिथे मुळाक्षरानुसार, जिल्ह्यांनुसार, तालुक्यांनुसार असे तिथे त्यांनी कॅटेगरी केलेली आहे, म्हणजे फिल्टर्स लावलेले. तर त्याच्यामध्ये ना त्यांनी ढोबळमानेने श्रेणीनुसार अशी सुद्धा कॅटेगरी, म्हणजे सोपा किल्ला कुठला, अतिशय सोपा कुठला, अवघड कुठला, अत्यंत कठीण कुठला. त्यातनं तुम्हाला हे कळू शकेल की ज्या किल्ल्यावर मला जायचंय तो ह्यातल्या कुठल्या श्रेणीमध्ये त्यांनी लिहिलेला आहे. मला
भले आता पहिलाच ट्रेक लिंगाण्याला करायची इच्छा आहे, मला आता भले पहिलाच ट्रेक वजीर पिनाकल चढायची इच्छा आहे, पण त्यांनी जर तिथे दिलंय की हा अति कठीण श्रेणीमधला आहे, त्यावेळेला त्याच्यावर आपोआप फुली मारली जाते आणि आपण म्हणतो नाही आपण आधी सोपी किंवा मीडियम श्रेणी आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण तिथे जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या ओळखीमध्ये असा कुठलाही सिनियर गिर्यारोहक किंवा सिनियर ट्रेकर जर तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये नसेल, तर इंटरनेटचा वापर करून तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सध्या ही माहिती काढता येऊ शकते. हा झाला तुमचा ट्रेकची कॅटेगरी सिलेक्ट करणं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कुठल्या पद्धतीचं ट्रेकिंग तुम्हाला तिथे करता येईल. पुढचं असं ट्रेकिंगचा सीझन कुठला असावा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडचे जे काही किल्ले आहेत, घाटवाटा आहेत, ट्रेकिंगची ठिकाणं आहेत, त्याला एक एक सीझन नेमून दिलेला आहे. नेमून दिलेल्याचा अर्थ असा आहे की तुम्ही उद्या समजा देवकुंड वॉटरफॉलला मे महिन्यात गेलात तर काही उपयोग होणार नाही. मलंगड किंवा अलंग मदन कुलन किंवा लिंगाण्याला जर तुम्ही म्हणलात की मी जुलैमध्ये तो किल्ला क्लाइंब करून दाखवतो, तर त्यांनी उलट तुमचं नुकसानच होणार आहे त्यांनी. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीचा गायडन्स कंटिन्युअसली घ्यायला सुरुवात करता, त्यावेळेला तो व्यक्ती तुम्हाला हे सांगू शकतो की अरे किमान हा जो किल्ला तू म्हणतोयस, तो किल्ला तू आता चाललायस त्या सीझनसाठी परफेक्ट आहे का नाही, ती घाटवाट तू चाललायस त्या सीझनसाठी परफेक्ट आहे का नाही. आणि हे ज्यावेळेला तुम्हाला कळायला लागतं, त्याच्यानंतर तुमचा त्या विषयामधला इंटरेस्ट वाढायला लागतो, तुमचं त्या विषयामधलं थोडंसं ज्ञान वाढायला सुरुवात होते आणि तुम्हाला स्वतःच्या क्षमतेबद्दल आकलन व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे गायडन्सला पर्याय नाही. कुठलीही तुम्ही म्हणजे सेल्फ मेड कोणीच नाहीये आपल्या अख्ख्या ट्रेकिंगच्या क्षेत्रामध्ये. तुम्ही जर सेल्फ मेड व्हायचं ठरवलं तर त्याला कित्येक वर्ष जातील आणि या मधल्या सेल्फ मेडच्या प्रवासात तुम्हाला कुठल्या हार्डशिप मधनं जावं लागेल हे तुमचं तुम्हालाही सांगता येत नाही. त्याचं कारण असं आहे की हा जो खेळ आहे ना, हा जितका आनंददायी आहे तितका हा जीवावर बेतणार आहे. एखाद्याच्या शब्दाला भुलून, एखादं रील बघून, एखादा छान व्हिडिओ बघून, एखादा गोप्रोचा अँगल बघून जर तुम्ही तिथे जायचं ठरवलं आणि उद्या समजा जर ते तुमच्या जीवावर बेतलं, तर तुम्ही जिवंत असाल तरच पुढचे ट्रेक करू शकाल. हे माझं जरा स्पष्ट वाक्य आहे. पण तुम्हाला ते कळण्यासाठी म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला न पोहोचण्यासाठी सुद्धा एखादा गुरु लागतो आणि तो गुरु तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडू शकता. आता एक मुळशी पॅटर्न सिनेमा ज्यांनी बघितलाय ना, त्या मुळशी पॅटर्न मधलं एक वाक्य आहे की गुरु हा वाट दाखवणारा पाहिजे, वाट लावणारा नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे प्रॉब्लेम असा झालाय की आपण सगळे एकलव्य व्हायचं म्हणत असतो, पण आपल्याकडचे द्रोणाचार्यच अनेक फारच भन्नाट असतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या माणसाचा गायडन्स घेताय आधी तो किती पाण्यात आहे हेही तुम्हाला जरा माहिती करून घेण्याची आवश्यकता असते. काय होतं की अनेकदा तो कुठला तरी थ्रिलच्या नावाखाली अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, नको ती रिस्पॉन्सिबिलिटी असो, नको ती रिस्क अंगावर घेणारा एखादा व्यक्ती असेल आणि जर तुम्हाला असं वाटलं की अरे नाही बाबा आपल्याला याचा गायडन्स नकोय, त्यापेक्षा आपण एखादा एखादा छान दुसरा एखादा माणूस बघूया आणि त्याचा आपण गायडन्स घेऊया, तर ते तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल ठरू शकतं आणि तिथून तुम्ही ट्रेकची सुरुवात करू शकता. म्हणजे पहिलं झालं कॅटेगरी कुठली, दुसरं झालं सीझन कुठला. आता तुम्ही म्हणाल मग माझं मी मित्रांबरोबर जायचं का ट्रेकिंग ग्रुप बरोबर जायचं. अगेन मी म्हणलं तसं तुम्हाला गायडन्स जर प्रॉपर असेल तर तुम्ही मित्र गेलात तरी हरकत नाहीये, पण तो गायडन्स देणारा सुद्धा जरा अनुभवी पाहिजे. त्याला तुमच्यातल्या किमान प्रत्येकाची जरा क्षमता जर माहिती असेल किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की मी आणि माझे 4 मित्र आहेत, या 4ही मित्रांना 5-5, 6-6 ट्रेकचा एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही पहिल्याच याला कुठली तरी फडताड नाळासारखी घाटवाट करतोय, तर आम्ही जाऊ का, तर त्याला तोंडावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही इथे नको जाऊ, कारण इथे लाईफ रिस्क आहे, थोडासा तू अनुभव घे आणि मग जा. हे ज्या वेळेला तुम्ही त्याला सांगाल त्याच वेळेला ते इनपुट मिळते आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याच्याशी खरं असणं गरजेचं आहे. नाहीतर अपघाताला निमंत्रण हे 100% होतं. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे ना असा गुरु आहे ना माझ्याकडे असं मित्रमंडळीचं सर्कल आहे, आणि इथेच जो रोल येतो तो संस्थांचा म्हणजे ट्रेकिंग ग्रुपचा. गडवेंचर सारखी संस्था आहे आपली की जी अत्यंत जबाबदारीने या सगळ्या पार्टिसिपंट्सला किंवा तुम्हाला सगळ्यांना ट्रेकला घेऊन जाते. तर अशा अनेक संस्थांच्या बरोबर तुम्ही ट्रेक सिलेक्ट करू शकता, म्हणजे ट्रेकला जाऊ शकता. आता बऱ्याच वेळेला काय असं तुम्हाला सांगतो की हल्ली संस्थांचंही खूप पेव फुटलंय. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं की गुरुची निवड तशी संस्थेची निवड हे पण खूप क्रुशियल ठरलंय. काय होतं बऱ्याच वेळेला गिर्यारोहण हा फुल टाइम बिझनेस झाल्यामुळे अननुभवी लोक किंवा अगदी कमी अनुभव असलेली लोक 2-3 ट्रेक करतात आणि त्यांना असं वाटायला लागतं अरे याच्यामध्ये काय, एक बस बुक करायची, एक फेसबुक पेज काढायचंय, एक इन्स्टा पेज काढायचंय, 2-3 रील टाकायची, बुकिंग घ्यायचंय आणि ट्रेकला घेऊन जायचंय लोकांना, याच्या पलीकडे काहीही लागत नाही. पण हे खूप उथळ विचारात असं मला वाटतं, कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक पार्टिसिपंटला जोखण्याची कपॅसिटी जर त्या लीडरमध्ये नसेल आणि जर तो रिस्क वाला पार्टिसिपंट जर चुकून तुम्हीच निघालात
तर मात्र परिस्थिती खूप अवघड होऊन बसते. आणि ह्या सगळ्यामुळे तुम्हाला त्या ट्रेकिंग ग्रुपची सुद्धा थोडीशी चाचणी करता आली पाहिजे. आता ती कशी करायची? तर पहिली गोष्ट, त्या ट्रेकिंग ग्रुपची स्थापना कधी झाली आहे, तो कितपत जुना आहे, कितपत नवीन आहे. त्याचा जो ओनर आहे, त्याच्या ओनरला तुम्ही ॲज अ, म्हणजे मी हे लॉयर म्हणून पण तुम्हाला सांगतोय, की एक ग्राहक म्हणून तुमचा हा अधिकार आहे, की त्याला त्याच्या बॅकग्राऊंड बद्दल विचारणं, त्याच्या अनुभवाबद्दल विचारणं, त्याच्या एक्सपिरियन्स किंवा त्याचे कोर्सेस कुठले झाले का त्याच्याबद्दल विचारणं, आणि ओव्हरऑल ह्या ट्रेकमध्ये त्यांनी सेफ्टीसाठी काय प्रिकॉशन घेतलायत याची इत्थंभूत माहिती ही तुम्ही घेणं गरजेचंच आहे. मिसरिप्रेझेंटेशन नावाचा आपल्याकडे कायद्यामध्ये शब्द आहे. त्याचा अर्थ असा असतो, की उद्या मी समजा लिंगाण्याचा जर मी ट्रेक ठेवला, जर मी आयोजित केला, एखादा आयोजक जर पैसे घेऊन ते आयोजित करत असेल आणि जर त्यांनी त्या लिंगाण्याच्या ट्रेकमध्ये असं लिहिलं की इट इज अ व्हेरी इझी फोर्ट आणि हे कोणीही करू शकतं, आणि जर तिथे गेल्याच्या नंतर तिथे काही समजा अपघात घडले किंवा समजा अजून जर असा काही प्रकार झाला, तर त्या ऑर्गनायझरला 100% कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते. कारण त्यांनी खोटं सांगून लोक आणलेली आहेत आणि त्यांनी खोटं सांगून हे सगळं पार्टिसिपंट मिळवलेत आणि त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झालाय. त्याच्यामुळे आयोजक निवडताना सुद्धा तुम्ही अत्यंत प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. रिसेंट ट्रेंड मी आता बघितलाय, कारण महा ऍडव्हेंचर काउन्सिल, जसं मगाशी किरणने सांगितलं, की त्या संस्थेचा मी डायरेक्टर आहे आणि महा ऍडव्हेंचर काउन्सिल ही सगळ्या आयोजकांची अपेक्स बॉडी, म्हणजे सगळ्या आयोजकांची शिखर संघटना आहे, ज्याचा मी डायरेक्टर आहे. आमच्याकडे असे अनेक ऑर्गनायझर्स येत असतात, की सर आम्ही आता ट्रेकिंग ग्रुप चालू केलाय पण आमच्याकडे लोकच येत नाही, किंवा आम्ही आता ट्रेकिंग क्लब चालू केलाय आणि आमच्याकडे काय म्हणतात त्याला, हा प्रॉब्लेम आहे. गंमत अशी असते की ₹1299 लावून ट्रेक लावणारा माणूस आणि ₹1300 फी लावून ट्रेक लावणारा माणूस यांच्यामध्ये ₹1 फरक आहे. तो जो ₹1300 वाला माणूस आहे ना, कदाचित तो जास्त एक्सपिरियन्स्ड आहे, त्याचे कोर्सेस झालेले आहेत, त्याला परिस्थिती कशी हाताळायची, लोकांना कसं हाताळायचं, एखादी समजा क्रायसिस सिच्युएशन निर्माण झाली तर त्याला तोंड कसं द्यायचं, ह्याचं उत्तम ज्ञान त्याच्याकडे असू शकतं. पण लोक त्या ₹1 सुद्धा मी असं बघितलंय, की 1300च्या ऐवजी 1299 वाल्याकडे जातात, स्वतःचे हाल करून घेतात. ना त्या ऑर्गनायझरला काही माहिती असतं, ना त्याच्या लीडर्सला काही माहिती असतं, आणि अल्टिमेटली हे उलटतं तुमच्यावर. त्याचं कारण असं असतं, पैसे तुम्ही भरलेले असतात, मनस्तापही तुम्हालाच होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याच्यापुढे ट्रेकिंग कंटिन्यू करावं का नाही, इथपर्यंत गंमत होते. एक लाईव्ह मी तुम्हाला अनुभवलेला किस्सा सांगतो. आडराई ट्रेकला मी एका ट्रेकिंग ग्रुपच्या बरोबर गेलो होतो आणि तो बऱ्यापैकी एस्टॅब्लिश असा ग्रुप आहे. मी जनरली अशा ग्रुप बरोबर, म्हणजे मला त्यांनी बोलवून घेतलं होतं, की तुम्ही काय म्हणतात, एक ऑडिट साठी तुम्ही या, कारण तुम्ही मॅकचे डायरेक्टर आहात, तर त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगायला आहे की कसं ट्रेक कंडक्ट केले पाहिजेत वगैरे वगैरे. आणि साधारणपणे 120 लोकांचा ग्रुप होता. एकतर आडराई ट्रेकसाठी मला इतका ग्रुप काउंट असणं चुकीचं आहे, कारण 120-130 हा कंट्रोलच्या बाहेरचा आहे. पण ज्यावेळेला मी त्याच्यासाठी नाव नोंदणी केली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की फक्त 20-22 लोक असतील आणि पुढच्या 1-2 दिवसामध्ये 100 लोक कुठनं वाढली मलाही माहिती नाही. त्या ग्रुप इंट्रोडक्शन मध्ये तो जो ट्रेकिंग ग्रुपचा, त्या ट्रेकचा जो लीडर होता, त्याने असं सांगितलं की माझे बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स झालेले आहेत NIM मधनं का HMI मधनं, आणि मला 10 ट्रेकचा एक्सपिरियन्स आहे. ऍक्च्युली 10 ट्रेक आणि एक्सपिरियन्स हा शब्द ऐकूनच मला तिथे हसू कंट्रोल होत नव्हतं, पण ठीक आहे म्हणलं, नवीन आहे, उत्साही आहे, त्याला बोलू दे. तर तो म्हणला की मला 10 ट्रेकचा एक्सपिरियन्स आहे आणि माझे कोर्सेस वगैरे झालेत आणि आज मी तुमचा लीडर आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही ते खिरेश्वर गावातनं निघालो. खिरेश्वर मधनं जेव्हा तुम्ही त्या आडराईच्या जंगलाकडे जायला निघताना, त्यावेळेला तुम्हाला काळू नदीचा एक मोठा ओढा क्रॉस करावा लागतो. आणि तो ओढा जेव्हा तुम्ही क्रॉस करता, त्याची डेप्थ भरपूर आहे, म्हणजे डेप्थ नाही, त्याची विड्थ भरपूर आहे, म्हणजे त्याची जी रुंदी जी आहे ती भरपूर आहे. तर त्याला मी सांगितलं, अरे म्हटलं काम कर, तुझ्याकडे जो रोप दिसतोय मला आता, तर तो रोप फक्त तिथल्या एका झाडाला बांध आणि तो पार करायला सगळ्या पार्टिसिपंटना मदत करेल. तर तो म्हटलं बांधतो, म्हटला मला काही प्रॉब्लेम नाही. बेसिक कोर्स झालेला आहे बरं का, म्हणजे आता इथे जे ट्रेकर उपस्थित आहेत त्यांना मी काय बोलतोय हे नक्की कळत असेल. त्यांनी त्या झाडाला आपण बुटाला मारतो तशी नॉट त्या दोराने बांधली. आणि ते मी बघितलं आणि मी त्याला म्हणलं, अरे हे काय करतोयस, तुला क्लोहिच नावाची नॉट मारता येत नाही का? तो म्हणला, सर वो कैसे, वो क्या होता है, क्लोहिच मारतात कशी? तर मी त्याला म्हणलं, अरे तुझा बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स दोन्ही झालाय, म्हणजे PhDच्या परीक्षेला बसून तू 2+2 किती हे विचारतोयस? मला म्हणला, नाही म्हणला सर, माझी काही प्रॅक्टिस नाहीये आणि मी एवढंच म्हणला मला म्हणजे शिकवलं गेलंय. तर मी त्याला म्हणलं, अरे तुला
ठीक आहे, चल तुझं प्रॅक्टिस वगैरे उरली नाहीये, पण क्लोहीची अत्यंत बेसिक नॉट आहे आणि ह्याच्यात तुला काय पूर्ण रिव्हर राफ्टिंगचा काय रिव्हर क्रॉसिंगचा सेटअप लावायचा नाहीये. तो म्हटला सर आप ही हेल्प करतो. मग तिथं मी त्याला तो अँकरिंगचा सगळा सेटअप लावून दिला. आम्ही ते सगळं ती व्हॅली क्रॉस केली. व्हॅली क्रॉस केल्याच्या नंतर त्या गाढवानी काय केलं की तो स्वतःही आमच्याबरोबर आला. म्हणजे लास्ट मॅननी खरं तर तो रोप गुंडाळणं आणि पलीकडच्या तीरावर जो रोप बांधलाय त्या रोपला धरून येणं अपेक्षित असतं. पण या माणसाने पलीकडच्या तीरावर रोपच बांधला नव्हता. तो सगळ्यांना घेऊन पलीकडे गेला. मीनवाईल त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही थोडंसं ग्रुपला घेऊन पुढे जा आणि तुम्ही त्यांना तिथे माहिती सांगायला सुरुवात करा. तो लीडर होता. 100-125 लोकांना सांभाळण्याची जबाबदारी काय माझ्यावर नव्हती. पण ज्या वेळेला ती माहिती सांगताना माझं लक्ष तिथे गेलं त्यावेळेला तो मुलगा त्या पाण्यामध्ये एकटाच अडकून बसला होता. त्याचं कारण असं होतं त्यांनी ज्या झाडाला रोप बांधलेला होता त्या झाडावरचा रोप त्यांनी काढला आणि पलीकडच्या टोकाला त्या रोपचं दुसरं टोक बांधायचं तो विसरला होता. म्हणजे त्यांनी त्याला विसरला म्हणण्यापेक्षा त्याला ते माहितीच नसावं. आणि त्याला पाऊस चालू झाला, त्याला काळू नदीचा प्रवाह वाढला. मी पटकन आमच्या बाजूला जी गावातली लोक होती त्यांना हाक मारून सांगितलं की याला पहिलं बाहेर काढा, कारण हा लीडर आहे आणि हा जर वाहून गेला तर म्हणलं हे फारच भयानक म्हणलं इथे स्थिती उद्भवेल. आणि त्याला बाहेर काढल्याच्या नंतर तो म्हणला म्हणे आम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्समध्ये ना अशा क्रायसिस सिच्युएशनशी लढा कसा द्यायचा हे पण शिकवलंय. तर या 120 जणांना मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही ज्या वेळेला अशा सिच्युएशन मध्ये अडकाल त्यावेळेला काय करावं. म्हणजे हे काय आय डोंट नो. म्हणजे मी बघितलेला हा म्हणजे मी हात टेकले त्या मुलापुढे आणि त्याला मी म्हणलं शक्यतो त्या रोपचं ते काय म्हणतात त्याला कोर्सेसचं सर्टिफिकेट जर बरोबर आणलं असेल तर त्याचं काय दहन किंवा त्याचं विसर्जन तू इथेच कर, कारण काय अर्थ नाही म्हणलं त्याला. म्हणजे हा प्रॉब्लेम फार डेंजर आहे. तर असं जर काही तुमच्याबरोबर होणार असेल तर ते फारच जीवावर बेतू शकतं. नशिबाने त्यांनी सगळे पार्टिसिपंट आम्ही पार करून दिलेले होते आणि आफ्टर ऑल त्याला मी जो अत्यंत खरमरीत भाषेत मी त्याला रिप्लाय दिला ज्यावेळेला आमचा ट्रेक संपलेला होता त्यावेळेला. आणि त्याच्या मी मालकाला फोन केला ट्रेकिंग ग्रुपच्या, ज्याला त्याला सांगितलं त्यावेळेला आता दोघांमध्ये काहीतरी झालं आणि आता तो लीडर बहुतेक त्यांच्याबरोबर नाहीये, कदाचित त्याला रिमूव्ह केला असावं. आणि हे असे प्रसंग बघून त्यांनी मला ऑडिटसाठीच बोलवलेलं होतं आणि इथे माझ्यासमोर घडलेला हा प्रसंग आहे. उद्या वॉटरफॉल रॅपलिंगचा ट्रेक घेऊन गेल्याच्या नंतर हा जर हार्नेस लावायला विसरला लोकांना तर फारच प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ते मला फीडबॅक देणं फार गरजेचं होतं. अजून एक किस्सा तुम्हाला सांगतो म्हणजे जरा आपल्याला काय गंमत येईल याच्यामध्ये. तर हा थोडासा काय म्हणतात माझ्या भाषेवर जाऊ नका, पण अगदी सत्य परिस्थिती दाखवणारा हा किस्सा आहे. थोडासा हा इन्फॉर्मल प्लॅटफॉर्म आहे असं मी समजतोय, त्याच्यामुळे काय म्हणतात अगदी फॉर्मॅलिटी न बाळगता हा किस्सा मी तुम्हाला सांगतो. रतनगडच्या नेड्यात मी थांबलेलो होतो आणि पुण्यातल्या एका ट्रेकिंग ग्रुप बरोबर त्यांनी मी जनरली महाराष्ट्रातल्या अनेक ट्रेकिंग ग्रुपशी असोसिएटेड आहे जिथे मी एक्सपर्ट म्हणून किल्ला दाखवायला लोकांना जातो. म्हणजे मी लीडर म्हणून जात नाही, पण मी गेस्ट म्हणून जसं मी आता तुमच्या इथे बोलायला आलोय तसं मी त्यांना किल्ला पूर्णपणे एक्सप्लेन करायला किंवा माहिती सांगायला मी एक्सपर्ट म्हणून जात असतो. तर रतनगडला ज्या वेळेला आम्ही नेड्यात थांबलेलो होतो त्यावेळेला मुंबईचा एक आपल्या भाषेमध्ये निब्बा निब्बी असलेला एक ग्रुप आला आणि 50-55 मुलं मुली त्यांच्यामध्ये होती आणि अतिशय पोरगेर असा ग्रुप लीडर होता. तर ते खालनं खूप आवाज करत आले आणि मी माहितीची सांगत होतो त्यावेळेला वातावरण अतिशय स्वच्छ होतं आणि रतनगडवरनं खूप लांबचे नजारे त्यावेळेला दिसत होते. आणि आपण म्हणतो ना गायकाचा सूर लागलेला असतो तसं ते माझा मूड लागला होता की अरे इथं हा किल्ला, इथं तो किल्ला आहे, हा डोंगर आहे, ही घाटवाट आहे वगैरे वगैरे. आणि इतक्यात पलीकडच्या बाजूने ते 50-55 जण जोर जोरात आवाज करत म्हणजे बोंबलत असंच आपण त्याला म्हणू. ते वर आले. वर आल्याच्या नंतर तो जो एक पोरगेला असा ग्रुप लीडर त्यांचा जो कोणी होता तर तो एक 20-22 वर्षाचा असेल आणि त्यांनी तिथल्या लोकांना असं सांगायला सुरुवात केली की मी आता तुम्हाला या सगळ्या एरियाची माहिती सांगतो. त्याचा अवतार बघून मी माझा गाशा गुंडाळला आणि मी साईडला उभा राहिलो. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की रतनगड हा पुणे जिल्ह्यामध्ये यातलं एकही वाक्य खोटं नाहीये बरं का. म्हणजे तुम्हाला आता सांगतोय हे 100% जे घडलंय तेच मी तुम्हाला सांगतोय की रतनगड हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि असं करता करता त्यांनी आजोबा डोंगर म्हणजे जे रतनगडला गेले त्यांना मी काय सांगतोय ती कल्पना येईल. आजोबा डोंगराकडे त्यांनी बोट दाखवलं आणि त्यांनी लोकांना सांगितलं हा हरिश्चंद्रगडचा कोकणकडा. आणि आमच्यातली लोक माझ्याकडे डाऊटनी बघायला लागली, अहो तुम्ही मगाशी याला आजोबा डोंगर सांगितलं होतं, हा एक पोरगा येऊन सांगतो तो हरिश्चंद्रगडचा कोकणकडा आहे, मग दोघांपैकी कोण खरंय. तर मी काही बोललो नाही, मी त्याची माहिती ऐकत होतो. त्यांनी आलंग मदन कुलंग ह्या नावाखाली त्यांनी जे काही खपवलंय ते हा म्हणजे त्याचं फारच भारी मी ते सगळं त्याचं भाषण ऐकत होतो. कळसुबाईला साल्लेर म्हणून झालं, त्याच्यानंतर आलंग मदनला कळसुबाई म्हणून झालं.
कुलंगला माहुली म्हणून झालं, असं त्यांनी भरपूर सगळा महाराष्ट्राचा भूगोल इकडचा तिकडे केला. आणि त्यावेळेला आमच्यामध्ये काका होते, त्यांनी त्याला अडवलं आणि त्याला असं सांगितलं की अरे तू खूपच ट्रॅक चुकलायस, म्हणजे ज्या तेथे जापान पोहोच गए चीन म्हणतात आपण, तसं त्याची अवस्था झालेली होती. आणि आता हे सर माहिती सांगतील ती तू ऐक, असं आमच्यातल्या एका काकांनी माझी बाजू घेऊन त्याला सांगितलं. त्याच्यावर तो नॉर्थ इंडियन मुलगा होता, एक 22 वर्षाचा असेल साधारणपणे. आणि आपलं ते एक ह्या अशा मुलांचा टिपिकल वेश असतो बरं काय, ते आपले ट्रेकिंग ग्रुपचे हाफ स्लीवचे टी शर्ट असतात, त्याच्या पुढे तो काय म्हणतात त्याला, एक डिकॅथलॉन मध्ये मिळते तशी स्लीव लावलेली असते, गळ्यात एक शिट्टी असते दाखवायला की मी लीडर आहे म्हणून, आणि ती आपली 1000-2000 रुपयाची पॅन्ट घालून तो आपला इकडे तिकडे सगळं त्याचं ते त्याची मिरवणूक चालली होती. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि त्यांनी मला विचारलं की मी आता सांगतोय ते बरोबर आहे का म्हणून. म्हणजे त्या काकांनी जरा मध्यस्थी केल्यामुळे त्यांनी त्यांच्या शब्दाचा मान ठेवून जरा माझ्याशी तो सौम्य भाषेत बोलायला लागला. तर त्याला मी म्हणलं की अरे तो एक तर तू म्हणजे काय म्हणतात त्याला, भूगोलाचं पुस्तक चुरगळून फेकून दिलंयस अगदी. तो समोर जो तू आजोबा म्हणून हरिश्चंद्रगड म्हणून जो दाखवला तो आजोबा नावाचा डोंगर आहे, साल्लेर म्हणून दाखवलास ते कळसुबाई आहे, आणि काय अजून जे काही खपवलेस ते अलंगमधून कुलंग आहेत. मग मधली मी त्याला ती साकेरा, किरडा वगैरे वगैरे सगळी शिखरं, त्यांनी भंडारदरा डॅमला काहीतरी भलतंच काहीतरी नाव दिलेलं होतं. आणि हे सगळं झाल्याच्या एक 2-5 मिनिटं त्याशी बोलल्याच्या नंतर त्याचं पुढचं वाक्य मला असं होतं, सर आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ 15 ट्रेक्स आउट ऑफ विच 10 ट्रेक्स आर रतनगड ओनली. मला 15 ट्रेक्सचा एक्सपिरियन्स आहे, त्यातल्या 10 वेळा मी फक्त रतनगडवरच येऊन गेलोय. तर त्याला मी म्हणलं की अरे मग हे तर तुला माहिती पाहिजे. तर त्याच्यावर त्याचं म्हणणं मला असं होतं की तुम्ही मला हे सांगू नका की लोकांना माहिती कशी सांगायची असते ते, म्हणजे थोडक्यात काय, माइंड युअर ओन बिझनेस. तर आता मी थोडासा काय म्हणतात त्याला कॉलर टाईट करून पुढचं वाक्य सांगतो तुम्हाला, कारण ते त्याला प्रत्युत्तर देणं मला गरजेचं होतं. तर एक मला वाटतं स्टीव्ह बॉ आणि पार्थिव पटेल मधला एक वर्ल्ड कपच्या दरम्यानचा किस्सा सांगितला जातो. तर त्या पद्धतीत त्याला मी म्हणलं की आय हॅव बीन वॉन्डरिंग इन दिस सह्याद्रीज सिन्स यू आर पुपिंग इन युअर नॅपीज. जेव्हापासून तू तुझ्या डायपरमध्ये कार्यक्रम करतोयस, ज्या वयापासून, तेव्हा माझे 100 किल्ले बघून झालेले होते. आणि हे ऐकून तिथे प्रचंड हशा पिकला. आणि त्याच्यानंतर तो खाली जाताना अगदी म्हणजे त्याने मान खाली घालूनच गेला, कारण त्याला लोकांनी सांगितलं असावं कदाचित. हा माझा मोठेपणा म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये, पण आजकाल लीडर कसे तयार होतात ना, ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अत्यंत जेन्युइन ट्रेकिंग ग्रुप्सची नावं, म्हणजे मी गड वेंचरचं उदाहरण देईन, आमचा डेक्कन हायकर्स आहे, सफर सह्याद्री आहे, डोंगर यात्रा, कित्येक चक्रम हायकर्स आहे, गिरी विहार आहे, ट्रेक क्षितिज आहे, कित्येक ग्रुपची नावं मी तुम्हाला सांगू. अशा ग्रुपला ना सरसकट आपण रद्दी या कॅटेगरीमध्ये टाकून देतो. त्याचं कारण आपण जे म्हणतो ना की काय ते आंब्याची पेटी असते, हे असे आंबे जर असेल ना तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि याचा सगळ्यात उत्कृष्ट ह्याच्यावरचा उपाय म्हणजे तुम्ही कुठेतरी GJIM म्हणून पण लिहिलं, तेही बरोबर आहे, मी नाव घ्यायचं विसरलो होतो, गिरीप्रेमी संस्थेचं एक युनिट आहे जे ट्रेक घेऊन जातं. तर काय म्हणत होतो, हा, तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष देण्याची गरज या गोष्टीकडे आहे की जो माणूस तुम्हाला घेऊन जातोय, तो ग्रुप तुम्हाला घेऊन जातोय, त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, त्याची थोडीशी तुम्ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन तुम्ही हे करू शकता, म्हणजे काय काढू शकता. आणि जर तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती नसेल, बेस्ट ऑप्शन असं आहे की एखाद्या ट्रेकर मित्राला विचारा. तो म्हणेल मला माहिती नाही, मी अजून एखाद्या सिनियरला विचारतो. कारण माझ्याकडे असे अनेक कॉल येतात की अरे माझ्या एका मित्राला ट्रेक पांडा बरोबर जायचंय, तर तो ग्रुप कसा आहे, माझ्या एका मित्राला अमुक एका ग्रुप बरोबर जायचंय, तर तो ग्रुप कसा आहे, आणि मग आम्ही आमची ओपिनियन त्यांना सांगतो. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट तुम्हाला सोल्युशन सांगू काय, ते की मान्य करणं की मला माहित नाहीये. ज्या वेळेला तुम्ही हे मान्य करताना की अरे मला माहित नाहीये, त्याच वेळेला तुमचं मन सांगता अरे मग विचार समोरच्याला. ज्याला तुम्ही हे म्हणता ना अरे मला सगळंच माहितीये, मला माहिती हा ग्रुप कसा आहे, मला माहिती हा डोंगर कसा आहे, मला कोणी शिकवायला येऊ नये, हा जेव्हा इगो पोर्शन मध्ये येतो ना, त्यावेळेला तुमची प्रगती थांबते आणि त्यावेळेला तुम्हाला कुठलाही गुरु किंवा गायडन्स अजिबातच मिळू शकत नाही. त्यामुळे एस्पेशली ट्रेकिंगला मी असं नाही म्हणणार की सुरुवात करणाऱ्या लोकांनी चौकस राहावं, माझ्यासारख्या माणसांनीही चौकस राहणं गरजेचं आहे. कारण पूर्ण सह्याद्री 7 जन्मातही बघून होणार नाही, इतका विस्तीर्ण आहे. आजही मला एखाद्या नवीन किल्ल्यावर जायचं असेल, आजही मला अशा एखाद्या किल्ल्यावर जायचं असेल की ज्या किल्ल्यावर मी 15-1 वर्षापूर्वी गेलोय, त्या किल्ल्याची इन्फॉर्मेशन सुद्धा मी लेटेस्ट जर कोणाचे फोटो बघितले असतील, तो माझ्यापेक्षा किती ज्युनियर असू दे, किती सिनियर असू दे, कुठेही राहणारा असू दे, मला काही फरक पडत नाही. त्याला मी जाऊन विचारतो की मला पुढच्या रविवारी या किल्ल्यावर जायचंय, मला जाऊन एक 10-15 वर्ष झाली, तर आत्ताची सिच्युएशन काय,
याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही मी पडती बाजू नाही म्हणणार त्याला, पण जेव्हा तुम्ही बॅकफुटला जाल ना, की अरे काय म्हणतात, आता माझ्या बाबतीत सांगायचं, मला भले लोक सह्याद्रीचं गुगल वगैरे म्हणत असतील, आता हे नाव लोकांनीच दिलेलं आहे, पण उद्या तिथे माझं काही बरं वाईट झालं ना, तर मी गुगललाही सापडणार नाही की मी कुठे येते. हे भान मला असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी हे नमतं घेणं गरजेचं आहे, की अरे नाही बाबा, एखादा ज्युनियर असेल, सिनियर असेल, पण तो त्या ठिकाणी जाऊन आलाय ना, तर आपण त्याला विचारावं. तर हे सांगायचं की ट्रेकिंग ग्रुप कसा निवडावा, दुसरी गोष्ट तुमचा गुरु कसा निवडावा. जर तुम्हाला ओळखीचा असेल तर नथिंग लाईक इट, नसेल तर यू कॅन ऑलवेज रिच आउट टू मी. मी गुरु नाही म्हणणार, कारण मी अजिबात तेवढा मोठा नाही, पण मी तुम्हाला गायडन्स तर 100% देऊ शकतो. ट्रेकिंगची तुम्हाला सुरुवात करायची असेल, मी म्हटलं आता ह्याच्या काही मी ट्रेकिंग ग्रुपची नावं सांगितली, तर त्यांना तुम्ही बिनदिक्कतपणे जॉईन करू शकता. आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही त्यांनी ऑर्गनाईज केलेले कुठले ट्रेक स्वतःला झेपतायत हे पण तुम्ही त्यांना तोंडावर सांगा, की माझा एवढाच एक्सपिरियन्स आहे, तर मी या ट्रेकला येऊ का. आणि ऑर्गनायझरनी सुद्धा पैशांकडे न बघता समोरच्या व्यक्तीला हे तोंडावर सांगण्याची गरज आहे, बाबा तू येऊ नको, कारण उद्या तुझं जर काही बरं वाईट झालं तर आमचा ग्रुप बंद पडेल आणि आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जायची पाळी येईल. त्यामुळे हे ऑर्गनायझरची तितकीच जबाबदारी आहे. आता सीझन झाला, की कुठल्या सीझनला मी म्हटलं तसं की हे एखादा अनुभवीच माणूस तुम्हाला सांगू शकतो, ग्रुप झाला. आता याच्यानंतर प्रश्न येतो की जसा जसा अनुभव आपला वाढायला लागतो, तर अनुभव वाढल्याच्या नंतर मग आपण इंडिव्हिज्युअली ट्रेक करावेत का. आता परत हा जो प्रश्न आहे हा थोडासा व्यक्ती सापेक्ष, म्हणजे ज्याला आपण सब्जेक्टिव्ह म्हणतो, तो तसा प्रश्न आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगू का, आपण डायरेक्टली 10वी शिकल्याच्या नंतर स्वतःचे कोचिंग क्लासेस काढत नाही. थोडंसं आपल्याला ग्रॅज्युएट व्हावं लागतं, थोडासा इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स यावा लागतो, आणि नंतर तुम्हाला टीचिंग फील्डमध्ये पडायचं असेल किंवा स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची असेल, तर पुरेसा अनुभव गाठीशी लागतो. मी पुरेसा शब्द याच्यासाठी वापरतोय कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही कितपत सर्व्हाइव्ह होऊ शकताय. आज माझ्याही बाबतीत असं अनेकदा होतं की अनेक किल्ल्यांना मी स्वतः इंडिव्हिज्युअली भेट देऊ शकतो, पण जिथे आलंगमदन सारखे किल्ले आहेत, मोरोशीचं भैरवगड आहे, मला ऑब्व्हियसली गडवेंचर सारख्या एखाद्या ग्रुप बरोबर जावं लागेल, कारण ते जे टेक्निकल सपोर्ट आहे, ते जे टेक्निकल नॉलेज आहे, ते माझ्याकडे नाही. आणि हे मला आधी स्वतःला मान्य केलं पाहिजे, त्यावेळेला मी त्यांच्यावर जाऊ शकतो की मला हा किल्ला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला तुम्हाला जॉईन होणं गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे ती एक्सपर्टीज आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही किती जरी सेल्फ ह्याच्यावर जरी तुम्ही फिरत असाल, तरी जिथे आवश्यक आहे तिथे ट्रेकिंग ग्रुप जॉईन करावा. बाकीच्या केसेसमध्ये तुम्ही थोडंसं विचारपूस करून किंवा लोकांकडनं कॉन्टॅक्ट तिथल्या लोकांचे घेऊन वगैरे, तुम्ही आता हरिश्चंद्रगडला 5 मार्गाने जायचं आणि तुमच्याकडे 50 एक ट्रेकचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही अगदी सहज जाऊ शकता. गावातले लोक तुम्हाला अगदी 5 गाईड करू शकतात. पण उद्या तुम्ही म्हणलात अरे मला फडताडनाळ ते भिकनाळ अशी घाटवाट करायची, मला बिबनाळ ते बोचेघोळ अशी तुम्हाला घाटवाट करायची, तर ते तुम्हाला गायडन्स शिवाय पॉसिबल नाहीये. त्यामुळे ती थोडीशी क्षमता स्वतःची जोखून या क्षेत्रामध्ये उतरावा असं मला वाटतं. काय होतंय, मी रेस्क्यू कोऑर्डिनेटर म्हणून गेली आता जवळपास मला वाटतं 10-15 वर्ष मी काम करतोय. तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, असे किस्से मी बघितलेत ना, की म्हणजे अगदी एक काय म्हणतात त्याला, एक गंमत सांगतो. एकदा पेब किल्ल्यावरून मला एक फोन आला आणि मी म्हणलं तसं की स्वतःची क्षमता माहिती नसेल तर काय होतं बघा, किंवा गायडन्स नसेल तर लक्ष्मीपूजनाचा दिवस, वर्ष 2017, आणि समोरनं एक हिंदी भाषिक मुलगा माझ्याशी बोलत होता की आम्ही पेब किल्ल्यावर आलोय आणि हम यहाँ पे फस गए. मी त्यांना म्हणलं पेब किल्ल्यावर नक्की कुठे फसलाय, तर त्याला ते सांगता येईल. त्याला मी म्हणलं तुझ्या आता मोबाईलची बॅटरी किती आहे, तो म्हणला माझी 89% आहे, शेजाऱ्याची 92 आहे, वगैरे वगैरे वगैरे. असं ते 3-4 जण ते होते. म्हणलं तुमच्याकडे पॉवर बँक आहे का, तर म्हणला आहे. म्हणलं तिथे नेटवर्क किती आहे, तो म्हणला फुल नेटवर्क आहे. म्हणला त्यावेळेला 4G 3G 4G होतं, आता ते 5G वगैरे प्रकरणं नव्हती त्यावेळेला. तर मी त्याला म्हणलं आता एक काम कर, आता तुझ्याकडे बॅटरी पण व्यवस्थित आहे आणि तुझ्याकडे पॉवर बँक सुद्धा आहे, आता मला व्हिडिओ कॉल कर, कारण मला हे कळेल की तू कुठे आलायस ते, कारण त्याच्याशिवाय त्याला गुगल लोकेशन कसं सेंड करायचं हेही माहिती नव्हतं. जेव्हा त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला त्यावेळेला मला हे लक्षात आलं की तो पेबच्या समोरच्या डोंगरावर गेलाय, कारण मला व्हिडिओ कॉलमध्ये पेब किल्ला समोर दिसत होता. तर मी त्याला म्हणलं अरे तू चुकीच्या डोंगरावर आलायस. तो म्हणला नाही, पण मला गुगल मॅपने हाच रस्ता दाखवला. तर मी त्याला म्हणलं अरे खालचं जे फणसवाडी गावातनं तुम्ही गेलात का, तो म्हणला हा ऐसा कुछ गाव वी केम अक्रॉस सच विलेज, मी अशा गावात आम्ही पोहोचलेलो होतो. अरे म्हणलं तिथला एखादा गाईड घ्यायचात ना तुम्ही. तो म्हणला अरे काय गरज आहे, आमच्याकडे गुगल मॅप होता, गेलो आम्ही चढत. अरे पण म्हणलं ते चढत गेलो ते बरोबर आहे, पण तुम्ही चुकीच्या डोंगरावर गेलात ना. तर तो म्हणला सर आता काही करा ना, आम्हाला सोडवा. म्हणलं हे बघ मी रेस्क्यू टीम, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, पण काय कर्तव्य असतं, मला ती रेस्क्यू टीम पाठवायला लागेल. पण तोपर्यंत तुम्ही काय करा की पाणी तुमचं जरा थोडंसं जपून वापरा. पावसाळ्याचे दिवस आहेत, पण तरी अनेकदा असं असतं की पॅनिक झाल्यामुळे घाम फुटतो,
किंवा वगैरे वगैरे असं काहीतरी गमत होऊ शकते आणि धीर सुटू शकतं, पाणी त्या केसमध्ये लागू शकतं. म्हटलं थोडंसं खायचं प्यायचं सामान असेल तर तेही तुम्ही जपून वापरा. त्याच्यावर त्यांनी मला असं उत्तर दिलं की सर हमने बॅग ही नाही लाया. चारीच्या चारी मुलांकडे बॅगच नव्हती, पॉवर बँक खिशात टाकून ही मुलं आलेली होती. अरे म्हणलं मग तुम्हाला काही रिसोर्सेस लागले? तर तो म्हणला अहो म्हणून तर मी तुम्हाला फोन केलाय. मी डोक्यावर हात मारून घेतला. मी त्याला म्हणलं आता तुम्ही 2 तास थांबा. पनवेलच्या निसर्ग मित्र संस्थेला मी फोन केला आणि त्यांची ती टीम तिथे आली आणि त्याच्यानंतर त्यांची बरीच काय म्हणतात एकमेकांच्या कुळाचा उद्धार करून तो रेस्क्यू ऑपरेशन तिथे पार पडलं. कारण लक्ष्मीपूजनातनं लोकांना उठवलेलं होतं. यांच्याकडे काही बेसिक रिसोर्सेस नव्हते आणि आम्हाला व्हायचा तो त्रास सगळा मनस्ताप झालेलाच होता आणि जवळपास 6 ते 7 तासांनंतर त्यांचा रेस्क्यू झाला. याच्यामध्ये त्यांनी अजून एक मजा अशी करून ठेवली होती, की त्यांनी एकाच वेळेला 4 रेस्क्यू टीम्सना फोन केला होता. त्यामुळे ह्या 4ही रेस्क्यू टीमला एकमेकांमध्ये माहितीच नव्हतं, की समोरच्याही टीमला यांनी आमंत्रण दिलंय. ज्या वेळेला निसर्ग मित्राची टीम यांना रेस्क्यू करून खाली पोहोचली, त्याला पलीकडनं माथेरानची टीम चढून आलेली होती आणि त्यांनी मला फोन केला, "अरे ती 4 मुलं जी इथे होती फसलेली ती कुठे गेली?" म्हणलं, "अरे, ते निसर्ग मित्रांनी सोडवून नेलं त्यांना." "अरे," म्हणे, "त्यांनी आम्हालाही फोन केला होता." म्हणलं, "आता हे आम्हाला कसं कळणार?" तर त्यांनी असं सांगितलं, की पॅनिक मोडमध्ये ह्या लोकांनी जिथे रेंज मिळेल तिथे सगळ्यांना त्यांनी फोन केलेला होता आणि त्याच्यामुळे इतका केओस निर्माण झाला, इतका गोंधळ निर्माण झाला होता, की फार ते सगळ्यांचे श्रमही वाया गेले आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्याच्यामुळे सुरक्षितता या विषयाला जेव्हा तुम्ही अटमोस्ट इम्पॉर्टन्स द्याल, त्याच वेळेला तुमची भटकंती अतिशय आनंददायी होऊ शकते. आता अपघात कशामुळे होऊ शकतात? तुम्ही म्हणाल, की अहो हे आता सगळं झालं, पण मला तुम्ही हे सांगा बेसिकली अपघात होतो कशामुळे? अपघात आहे ना 2 ते 3 कारणांमुळे होतं. पहिलं म्हणजे ह्युमन एरर, आपलीच चूक, जसं ह्या मुलांची होती, की काय होतं अनेकदा, की आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. आपण माहिती घ्यायला घाबरतो नाही म्हणणार मी, पण माहिती घेण्याच्या भानगडीतच पडत किंवा आपण थोडंसं हे दाखवतो, की "यार कशाला, काय गरज आहे? मला सगळंच माहिती आहे. मला 10 ट्रेकचा एक्सपिरियन्स आहे. आता काय गरज आहे?" वगैरे, वगैरे. तिसरी गोष्ट कुठेतरी आपण कड्यावर फोटो काढायला जातो आणि तिथनं आपण कोलमडतो खाली. म्हणजे या अनेक अशा गोष्टीत, की जिथे ह्युमन एरर इन्व्हॉल्व्ड असते, जिथे माणसाची चूक इन्व्हॉल्व असते आणि त्याच्यामुळे त्याला ते परिणाम भोगावे लागतात. दुसऱ्या केसमध्ये ही झाली पहिली केस. दुसरं कारणामध्ये सुद्धा माणसाची चूक आहे, पण ते समोरच्या माणसाची चूक आहे. म्हणजे काय, की तुम्ही समजा एखादा कडा उतरताय, एखादा छोटीशी पायवाट उतरताय. ज्या दगडावर पाय देऊन तुम्हाला उतरायचंय, तो दगड पुढच्या माणसाने एवढा जोर दिला, की तो दगड खाली निघून गेला आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी घसरून पडलात आणि तुम्हाला अपघात झाला. एखाद्या कड्याखालनं तुम्ही चाललायत. आत्ता राजगडला एक मधमाशांचा अटॅक झाला आणि तो फारच भयंकर होता. आमचा पुण्यातला एक मित्र आहे अभिषेक म्हणून त्यांनी त्या सगळ्या मुलांना तिथनं सोडवलं. पण गंमत म्हणून कोणीतरी त्या मधमाशांच्या पोळ्यांना त्या मधमाशांच्या पोळ्यांच्या खाली परफ्यूम मारून कोणीतरी गेलेलं होतं. आणि त्या स्मेलमुळे त्या सगळ्या मधमाशा उठल्या आणि ज्या माणसाने परफ्यूम मारला होता तो तिथनं निघून आला. पण ह्या मागच्या फॉलो करणाऱ्या ग्रुपला जवळपास 100 मधमाशा चावल्या आणि तो सगळा प्रकार त्यांना सहन करावा लागला. त्याच्यामुळे समोरच्या माणसाची जी ह्युमन एरर आहे, त्या समोरच्या माणसाच्या ह्युमन एररमुळे सुद्धा तुम्हाला अनेकदा भोगावं लागतं. आणि अनेकदा ह्याला पर्याय नसतो, पण दुर्दैवाचा तो भाग आहे. पण माणूसच जबाबदार. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती, की तुम्ही ज्या कड्याखालनं चालले तो कडाच कोसळला किंवा समजा तुम्ही रॅपलिंग करताय, तुम्हाला अगदी 4 दोर बांधले असते, ते 4च्या 4 दोर तुटले. काहीही होऊ शकतं. नैसर्गिक आपत्ती जी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, ज्याला ओ माय गॉड सिनेमा जो पहिला आला होता त्याच्यात त्याने ऍक्ट ऑफ गॉड म्हणलंय. त्याच्या अंडर तुम्हाला काही होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला सहानुभूती मिळू शकते. कारण तुमची चूक याच्यामध्ये जवळपास नसते. पण तुम्हाला टाळता येण्यासारखे जे अपघात आहेत ना मित्रांनो, ते पहिल्या कॅटेगरीमधले, की जिथे स्वतःची काळजी तुम्ही स्वतः घेऊ शकता आणि हे मान्य करून चला, की अपघात कोणाचाही होऊ शकतो. मी इतका आता सेफ्टीबद्दल लेक्चर देतोय, माझाही अपघात होऊ शकतो. ज्या व्यक्तीने कोकण कडा सगळ्यात पहिल्यांदा रॅपल केला, त्या अरुण सावंतांचा दुर्दैवी अपघाती अंतही कोकण कड्यातच झालेला आहे. त्यामुळे सह्याद्री कोणालाही कमी जास्त करत नाही. कोणीतरी एक सह्याद्रीचा गुगल लोक त्याला म्हणतात, "हा आला बरं का, आता हा सगळा काय म्हणतात, याला आपण काही करायचं नाही." असं कधीही होत नाही. रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्क ही प्रत्येकाकरता तेवढीच आहे. जेवढी तुमच्या करता आहे, तेवढीच माझ्या करता आहे. एवढी माझ्या करता आहे, तेवढीच अजून एखाद्या नवीन माणसाकरता आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हे स्वतः मान्य करत नाही ना, की आपलाही अपघात होऊ शकतो, तोपर्यंत तुम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने पावलं टाकू शकत नाही.
आणि परत कुठल्या किल्ल्यावर कुठली सुरक्षितता घ्यायची ह्याचं ज्ञान तुम्हाला अनेकदा पुस्तकांमधनं मिळतं. मी आता काही पुस्तकं सांगेन तुम्हाला. कोणीतरी आता ते पण टाकले की वेबसाईट ट्रेकिंग ग्रुपचे नाव आणि पुस्तकं असं टाका, ते मी सांगेन शेवटी तुम्हाला. आणि काय म्हणतात, तिथे जाऊन आलेल्या लोकांकडनं तुम्हाला माहिती होऊ शकते. आणि काय इन जनरल जे तुमचं वाचन असेल त्याच्यातनं तुम्ही हे पडताळून पाहू शकता की तिथे रिस्क फॅक्टर काय. म्हणजे तुम्हाला आता गंमत सांगतो, गणिताचा आपण जेव्हा अभ्यास करायचो ना, त्याला आपण सगळ्यात काय बघायचं माहितीये का, अवघड चॅप्टर कुठला आहे. 100% माझा जो प्रॉब्लेम आहे तो कुठे सॉल्व्ह होणार नाहीये, माझं जे थेरम आहे ते कुठे चुकणार आहे. हे जेव्हा पिटफॉल्स तुम्हाला माहिती असतात ना, म्हणजे एखाद्या विषयामधला अवघड धडाच तुम्हाला माहिती असतो. आणि म्हणून ज्या वेळेला त्या धड्याचा तुम्ही अभ्यास करता, ज्या वेळेला त्या धड्याला तुम्ही टॅकल करायला शिकता, त्यावेळेला तो बाकीचा विषय आपोआप सोपा होऊन जातो. कारण त्या एका ह्याच्याशी काय म्हणतात त्याला, त्या एका त्या पोर्शनला तुम्ही बरोबर टॅकल केलेलं असतं. आणि तिथनं तुम्ही पास ऑन होऊ शकता. त्याच्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही माहिती आता इंटरनेटवर अवेलेबल आहे. पण इंटरनेटवरची सगळीच माहिती खरी असेल असं नाही. ती तिथे जाऊन आलेल्या अनुभवी व्यक्तीकडनं पडताळणं गरजेचं आहे. हे AI आणि चॅट जीपीटी आणि वेबसाईट ह्या कितीही जरी बोंबाबोंब करून सांगत असतील, तरी ह्युमन इंटेलिजन्स जो आहे ना, त्याला खरंच तोड नाही. कारण एखादी वेबसाईट मोरोशीच्या बैरोकडला सोपा म्हणेल आणि एखादी वेबसाईट अत्यंत कठीण म्हणेल. त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं मॅन टू मॅन इंटरॅक्शन मधनच तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. मी शेवटच्या 2 ते 3 मुद्द्यांकडे येतो, कारण 10 वाजत आले. तुम्हाला हवं असेल तर आपण पुढे काय म्हणतात गप्पा मारू शकतो किंवा चर्चासत्र घेऊ शकतो. म्हणजे माझं मी सेशन थांबवतो आणि मग तुमचे क्वेश्चन आन्सर आपण घेऊया. काय झालेलं आहे रिसेंटली की बरेचसे लोकल गाईड्स आता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह झालेत आणि अत्यंत एक सुंदर असं नेटवर्क त्यांनी छान तयार केलं. आता मला आमचा साम्राटचा नामदेव भांडे इथे लिस्टमध्ये दिसतोय. माझा अत्यंत आवडत्या गाईड्स पैकी एक आहे. मला वाटतं एकनाथ खडके सुद्धा इथे उपस्थित आहे. तर ह्या लोकांनी गाईड हे जे फील्ड आहे ना, या फील्डला खरंच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याच्यामध्ये त्यांचा आदरातिथ्य असेल, त्याच्यामध्ये त्यांची त्या भागाची माहिती असण्याची एक कला असेल. पण ह्याच्याबरोबर त्यांनी सुरक्षिततेला ते अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. गाईड हा जो मुद्दा आहे ना मित्रांनो, हा सगळ्यात टॉपला आहे आता. सगळ्यात टॉपला. मी गाईड म्हणजे कुठला म्हणतोय, जो तिथे असणारा स्थानिक व्यक्ती आहे तो. त्याचं कारण असं असतं की ज्या वेळेला एखादा बाका प्रसंग उद्भवतो, त्यावेळेला तुमच्या मदतीला धावून जाणारा पहिला रिस्पॉन्डर हा तो गाईड आहे. अनेकदा 400-500 रुपये वाचवण्याच्या नादामध्ये गाईड न घेतल्यामुळे जे काही अपघात झालेले ते मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. पण त्याच्यामध्ये थोडंसं आता काय कमर्शियलायझेशन, म्हणजे गाईड आता खूप पैसे मागतात, ते खूपच पैसे उकळतात. इथपासून ते नाही, तो पैसे नॉर्मलच मागत होता, पण आम्हालाच वाटत होतं की आमचं आम्ही जाऊ शकतो. हे जे 2 थोडीशी टोकं निर्माण झाली आहेत ना, याचा समन्वय कुठेतरी आपल्याला साधणं गरजेचं आहे. आणि याचं भान गाईड्सनी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे की समोरचा आलेला प्रत्येक माणूस अंबानी नसतो. आणि आपणही हे भान ठेवणं गरजेचं आहे की तो जो गाईड आहे आज त्याचाही पोटा मारण्याचा बिझनेस आहे. त्याला आणि तुम्हाला परवडेल अशा रेटमध्ये जर तुम्ही एक सुवर्ण मध्य काढलात, तर त्या व्यक्ती तो तुमच्यासाठी देवदूत ठरू शकतो. आज मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणं देऊ शकतो की जिथे गाईड होता म्हणून तो ग्रुप वाचलेला आहे. त्याच्यामुळे गाईडचं महत्व हे म्हणजे काय म्हणतात त्याला सेपरेटच करता येणार नाही की गिर्यारोहण आणि लोकल गाईड्स हा विषय. आज अनेक ठिकाणचे लोकल गाईड सोशल मीडियावर आहेत. ते स्वतःची तिथे पब्लिसिटी करत असतात. त्यांना त्यातनं रोजगार उत्पन्न होतोय आणि ते त्या भागातलं जे इन्कम आहे ते पुढे नेत आहेत. नामदेव सारखा व्यक्ती आज कोर्सेस करून आलेला आहे आणि फर्स्ट एडचा सुद्धा मला वाटतं त्यांनी कोर्स केलाय किंवा बेसिक रॉक क्लाइम्बिंग कोर्स केलाय आणि तो अतिशय सुंदर पद्धतीने, तो आता मला दिसतोय समोर म्हणून इथे त्याचं मी उदाहरण देतोय की तो हे सगळं कंडक्ट करत असतो. ह्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही त्या लोकांची मदत घ्यायला शिकता, त्यावेळेला त्या ठिकाणचा एक चालता बोलता कोश तुम्हाला मिळू शकतो. मी नामदेवच्याच वडिलांचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. विलास बांडे असं त्यांचं नाव. सामरद व्हॅली, सांदण व्हॅलीच्या इथे सामरद गाव जे आहे ना, त्या सामरद आणि घाटघरच्या मध्ये ना एक शिपनूर नावाचा डोंगर आहे, ज्याच्या पायथ्यालाच आमचा नामदेव राहतो. तर मी एक दिवस त्याच्या घरी गेलेलो असताना मी त्याच्या वडिलांना सहज विचारलं, काय म्हणलं मामा हे शिपनूर नाव कसं पडलं असावं? मी तुम्हाला म्हणलं ना की स्थानिक लोक कोश असतात त्या भागाची. तर त्यांनी सांगितलं, अरे म्हणे ही ना एक आख्यायिका आहे, ही कितपत खरी खोटी सोडून दे, पण ही गोष्ट आमच्याकडे सांगितली जाते. ती म्हणजे ज्या वेळेला शूर्पणखेनी
तो जो काही अपमान तिचा झाला राम रावणाकडनं, म्हणजे ते तिने मागणं घातलं, त्याच्यानंतर राम म्हणला मी हे काही काय म्हणतात त्याला मी पॉसिबल नाही वगैरे, हे सगळं झाल्याच्या नंतर आणि ते सगळं करून ती ह्या पर्वतावर आली, ती या डोंगरावर आली आणि तिला मारायला म्हणून लक्ष्मण मागणं येत होता. तर त्याच्या ह्या डोंगरावर त्यांचं भांडण झालं आणि ते भांडण झाल्याच्या नंतर लक्ष्मणाने ह्या डोंगरावर तिचं नाक कापलं. ते शूर्पणखेचं नाक कापलं म्हणून शूर्पनाक, आणि शूर्पनाकचं पुढं झालं शिपनूर. हे बघा, ही आख्यायिका आहे, याच्यात किती खरं किती खोटं नाही, पण आज स्थानिक व्यक्तीशी इंटरॅक्शन केल्यामुळे मला आज एक छान आख्यायिका ऐकायला मिळाली. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तैलबैलाच्या जवळ एक वारसदार नावाची डोंगर वाट आहे, घाटवाट आहे ऍक्च्युली. तर त्या वारसदारचं मला नाव ज्यावेळेला कळलं, ते शिंगाडे आडनावाचे एक गृहस्थ राहतात त्या घाटवाट्याच्या जवळ. तर त्यांना मी विचारलं की कोणाचा वारसदार, कोणाच्या वारसदाराच्या नावावरनं या वाट्याचं नाव असं पडलं. त्यांनी सांगितलं आम्हाला माहिती नाही, पूर्वीपासून हे नाव असंच चालत आलेलं आहे आणि आम्हाला असंच माहिती आहे. तर तो प्रश्न माझ्या डोक्यात सारखा राहिला की कोणाचा वारसदार, इथे खाली काही अवशेष असतील का, कुठल्या एखाद्या राजाच्या नावावरनं, एखाद्या तिथल्या सत्ताधीशाच्या नावावरनं हे पडलं असेल का. आणि पुढच्याच आठवड्यामध्ये मी कोयनेत काही फॉरेनर्सला घेऊन गेलो होतो. त्या कोयनेच्या जंगलातनं फिरत असताना आमचा एक विनायक पाटील नावाचा तिथला जो त्यावेळेला फॉरेस्ट गार्ड होता, तो एका झाडाला असा हात लावून थांबला होता. आणि मी तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी सहज मला सांगितलं, सर या झाडाचं नाव माहितीये का तुम्हाला. म्हटलं काय. तर तो म्हणला हे वारसाचं झाड. त्या झाडाचा मी फोटो काढला आणि ज्यांनी मला ही माहिती सांगितली त्यांना पाठवला आणि म्हणलं हे झाड तुमच्या इथे कुठे बघायला मिळतं का. ते म्हणलं मोप आहेत म्हणजे भरपूर आहेत. म्हणलं कुठे. ते म्हणले सुरुवातीला आहेत त्या वाटेच्या. म्हणजे वारसाची झाडं ज्या वाटेच्या दारात आहेत, म्हणजे सुरुवातीला आहेत, त्या वाटेचं नाव वारसदार. हरिश्चंद्रगडावर करप दरा नावाची अशीच एक वाट आहे. करपाची झाडं त्या दरीमध्ये आहेत म्हणून करप दरा. साधले घाट असा आपण जे म्हणतो हरिश्चंद्रगडच्या इथला, तो सादडे असं त्याचं नाव आहे, कारण अर्जुन सादडेची झाडं तिथे पूर्वी होती किंवा आताही काही असतील. ही माहिती जोपर्यंत तुम्ही स्थानिक लोकांशी इंटरॅक्ट करत नाही, त्यांची जीवनशैली समजून घेत नाही, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेत नाही, त्यांना तिथली किती माहिती आहे हे तुम्ही जोपर्यंत त्यांच्याशी इंटरॅक्ट करत नाहीत, म्हणजे गेलो त्याच्याकडचे काय पोहे खाल्ले, जाऊन आलो, त्याच्याकडचं काय आपलं मस्तपैकी जेवण केलं, गाडीत बसून परत आलो, हा तुम्ही जेवढाच तेवढा ज्यावेळेला संबंध ठेवायला लागताना त्यावेळेला तुम्ही खूप अमूल्य माहितीचा ठेवा स्वतःपासून हिरावून घेत असता. आणि त्याच्यामुळे स्थानिक व्यक्तीला मित्र माना, कारण माहितीच्या बरोबरच ज्याला आणीबाणीचा प्रसंग येतो ना, त्यावेळेला सगळ्यात पहिला माणूस तो असतो की जो अख्खं गाव तुमच्यासाठी उभं करू शकतो. त्यामुळे गाईडचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आज गाईडचं नंबर असणारी एक शीट, म्हणजे ती मी आणि अजून एक दोघांनी तयार केली आहे. ती खूप फिरतीये, त्याचा तुम्ही हे करू शकता, त्याचा उपयोग करून घेऊ शकता आणि सुखकर ट्रेक तुम्ही करू शकता. अनेक जणांनी मला वाटतं कमेंटमध्ये पण कोणीतरी विचारलं की कोर्सेस कुठले करावेत. आता प्रायव्हेट कोर्सेस पासून गव्हर्नमेंट कोर्सेस पर्यंत, कोर्सेस म्हणजे कुठले, ट्रेकिंग रिलेटेड किंवा रॉक क्लाइम्बिंगच्या क्षेत्राशी रिलेटेड, तर असे कोर्सेस बऱ्यापैकी आहेत. हे कोर्सेस करावेत नाही करावेत आता याच्यावर खूप मतमतांतर आहेत. पण ही ट्रेकर जिंदगी म्हणतायत ती गाईडची लिस्ट बंद झाली. नाही, एक लिस्ट चालू आहे, ती मी तुम्हाला नंतर देईन इथे याच चॅटमध्ये, हवं तर मी टाकेन किंवा मी गड व्हेंचरच्या ग्रुपवर मी शेअर करेन. तर मी सांगत असं होतो की कोर्सेस जे आहेत ते प्रायव्हेट पण आहेत, पब्लिक पण आहेत. आता कोणीतरी जीजीआयएमचं नाव घेतलं तर जीजीआयएम आता रॉक क्लाइम्बिंगचे कोर्सेस घेतं किंवा त्यांचा एक डिप्लोमा इन माउंटेनिअरिंग आहे, तो पण एक छान कोर्स आहे. दुसरी गोष्ट, माउंट अबूला एक स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट म्हणून जे तिथल्या गव्हर्नमेंटचं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे 10 दिवसांचा रॉक क्लाइम्बिंगचा कोर्स होतो, तोही तुम्ही करू शकता. पुण्यामध्ये मी म्हणलं तसं ह्यांचा गिरीप्रेमी संस्थेचा तो कोर्स आहे. मुंबईमध्ये गिरीविहार सारखी संस्था बेसिक रॉक क्लाइम्बिंगचे कोर्सेस घेत असते. आणि थोडंसं तुम्हाला जर ऍडव्हान्स शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही मग याच्या आपल्या 5 ते 6 इन्स्टिट्यूट आहेत. मग त्याच्यामध्ये NIM आहे, म्हणजे नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आहे, किंवा HMI आहे, अब्विमास आहे. त्याच्यानंतर अजून एक 5-6 त्यामध्ये तुम्ही टाकलं किंवा गुगलवर टाकलं की या इन्स्टिट्यूटची नावं तुम्हाला मिळून जातील. HMIचं मला वाटतं नाव मी घेतलं. तर या इन्स्टिट्यूट मधनं तुम्हाला बेसिक, ऍडव्हान्स, सर्च अँड रेस्क्यू आणि MOI म्हणजे मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन हे कोर्सेस तुम्हाला करता येतात. पण हे कोर्सेस केलं म्हणजे तुम्ही सर्वज्ञ होता असं नाही, कारण MBBS करून फक्त डॉक्टर होता येत नाही, की मी MBBS करून आलो आणि मी डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये येऊन माणसाला फाडायला सुरुवात केली, असं कधीही होत नाही. नाहीतर मगाशी सांगितलेल्या त्या ग्रुप लिडर सारखी आपली अवस्था होऊ शकते की बेसिक आणि ऍडव्हान्स करून आले आणि क्लोहीच्याही मारता आली.
तर तसं न करता त्या कोर्सचं जास्तीत जास्त इम्प्लिमेंटेशन तुम्हाला शक्य तिथे कसं करता येईल हे तुम्हाला काय म्हणतात तिथे शिकण्याची गरज आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, हे कोर्सेस करून तुम्ही काय म्हणतात त्याला टॉपचे माउंटेनियर व्हाल का, तर असं अजिबात होत नाही. टॉपचे ट्रेकर व्हाल का, तर असं अजिबात होत नाही. त्याचं कारण ही लोक तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवतात, पण एक उत्तम माणूस आणि एक उत्तम ट्रेकर बनण्याकरता ज्या क्वालिटी पाहिजे त्या फक्त तुम्हाला सह्याद्री देतो, तो तुम्हाला हिमालय देतो, आणि ते फक्त अनुभवातनच मिळतं, पीपल इंटरॅक्शन मधनच मिळतं. म्हणजे मी कोर्स करून आलो आणि झालं आता मी सगळा सह्याद्री पायदळी घातला असं कधीही होत नाही. त्यामुळे कोर्स हे तुम्हाला फॉर्मल प्रशिक्षण देणारं, औपचारिक प्रशिक्षण देणारं एक ठिकाण आहे, पण ते केलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं कधी होत नाही. मी थोडंसं स्पष्ट शब्दात असं सांगतोय, कारण बेसिक ऍडव्हान्स केलेली कित्येक मुलं अशी आहेत की जी म्हणतात अरे नाही आता झालं, म्हणजे आता मी स्वतःचा ट्रेकिंग ग्रुप उघडायला मोकळा. तर हे कधी असं होत नाही. अनुभव जोपर्यंत तुमच्या गाठीशी येत नाही तोपर्यंत तुम्ही या फंदामध्ये पडू नका. कारण आता सरकारचे जे कायदे आलेले आहेत ह्या साहसी क्रीडा प्रकारांबद्दल, ते अत्यंत डेंजर आहेत. आणि त्याच्यावर आपण नंतर काहीतरी सेशन ठेवू, कारण 10 वाजलेत आणि मला असं वाटतं क्वेश्चन आन्सर आपले काही पेंडिंग असतील तर ते आपण घेऊया. मी ते कायदे वगैरे जे काही त्याच्यानंतर मी एक वेगळा आपण सेशन घेऊया त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे हे कोर्स स्वतःच्या नॉलेजसाठी करावेत, पण ते केल्याच्या नंतर सगळं आपण शिकलो असं होत नाही. कारण तुमचा अनुभव जो आहे तो अनुभव जेवढा वाढीच लागेल तेवढं ते गरजेचं आहे. या कोर्सेसमध्ये तुम्हाला इक्विपमेंटची माहिती दिली जाते, कुठली इक्विपमेंट चांगली आहेत, कुठल्या इक्विपमेंटची ब्रेकिंग स्ट्रेंथ कशी आहे, त्याच्या टेक्निकॅलिटी कशा बघायच्या, किंवा कुठल्या क्रीडा प्रकारासाठी कुठली इक्विपमेंट गरजेची असतात, प्रत्येक इक्विपमेंटचं महत्व काय असतं, त्यांचे टॉपचे ब्रँड कुठले आहेत, त्यांची कॅरिंग कपॅसिटी, ब्रेकिंग स्ट्रेंथ कशी बघायची, हे सगळं इत्थंभूत तुम्हाला सांगितलं जातं. आणि म्हणून हे कोर्सेस कुठेतरी तुम्हाला करणं गरजेचं आहे. मी शेवटाकडे येतो थोडंसं की काय करावं आणि काय करू नये. तर मला असं वाटतं की काय करू नये ना हे माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला सांगू का, स्वतःच्या सहकाऱ्यांच्या जीवाला आणि निसर्गाला हानी होईल असा कुठलाही प्रकार करू नये, आणि स्वतःच्या आणि इतरांच्या आनंदासाठी आणि निसर्गाच्या वाढीसाठी, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी जे काही करता येईल ते सगळं करावं. कारण आपल्याला इतकं भरभरून मिळालंय, आपण आज रिटर्न मध्ये देणार तरी काय, असा अनेकदा मलाही प्रश्न पडतो. पण तुम्हाला जेवढं ह्या फील्डसाठी करता येईल तेवढं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन द्या. कधी कुठली मदत तुम्हाला कोणाला करता आली या फील्डमध्ये, मी म्हणलं तसं मी रेस्क्यू ऑपरेशन्स काय म्हणतात त्यांना, मी ऑर्गनाईज करत असतो, रेस्क्यू ऑपरेशन कोऑर्डिनेट करत असतो. तर ह्याच्यामधनं अनेक चांगल्या वाईट अनुभवातनं आम्ही गेलेलो आहोत. पण शक्यतो तुम्हाला जितकं या क्षेत्रासाठी तुमचं योगदान देता येईल तितकं द्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली, कुठल्याही प्रकारचा गायडन्स लागला, माझा नंबर किरणकडे आहे, तो काही प्रॉब्लेम नाही. फक्त कधी रात्री अपरात्री फोन करू नका, एवढंच. पण थँक्स अ लॉट, तुम्ही आज सगळे जॉईन झालात. नाऊ आय इन्व्हाइट यू ऑल फॉर ऑल युअर क्वेश्चन्स. मला कोणी समजा चॅट मधले क्वेश्चन जर त्या व्यक्तीच्या नावासकट वाचून दाखवले तर मला ते सोपं जाईल, कारण मला इथं ते बघता येत नाही. तर मला असं वाटतं हा जो टॉपिक आहे की व्हॉट इज ट्रेकिंग आणि थोडंसं ते कसं वाढवावं, गायडन्स कसा मिळवावा किंवा कोर्सेस वगैरे, हे 1 तासाच्या स्पॅन मध्ये मी सांगितलं. कारण आता आज ऑड डे आहे, उद्या समजा शनिवार रविवार असतं तर कदाचित मी अजून 1-1.5 तास याच्यावर बोललो असतो. पण हे थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन असल्यामुळे मला असं वाटतं आपण आता गप्पा मारूया. तुमचे प्रश्न विचारा आणि त्याची मला जशी माहिती आहे तशी उत्तरं मी तुम्हाला देईन. कोणीतरी फक्त चॅट मधले प्रश्न जर मला वाचून दाखवले तर ते जरा बरं होईल. आणि तुम्ही माईक ऑन करूनही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी हँड रेस केली त्यांनी माईक म्यूट करून विचारले तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त नाव सांगा तुमचं. खूप खूप धन्यवाद सर या मोलाच्या माहितीबद्दल. अतिशय सोप्या भाषेत सगळ्यांना समजली असेल ही माहिती. थँक्यू. काही प्रश्न आलेत, आपण बघूयात ते. येस येस. हे सांगितलंय तुम्ही, पण परत एकदा रिपीट करा की ट्रेकिंग साठी उपयोगी ग्रुपची नावे आणि पुस्तकांची नावे सांगितलं तर. येस, ट्रेकिंग मध्ये ग्रुपची नाव मी तुम्हाला म्हणलं तसं हजारो ग्रुप आहेत आता आपल्याकडे, पण ज्या ग्रुपवर माझा विश्वास आहे
अशा काही मोजक्या ग्रुपची मी नावं तुम्हाला सांगतो, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ती लिहून घेऊ शकता. सुरुवात गड व्हेंचर पासून मी करेन. उत्कृष्ट आमचा मित्र खूप छान काम करतोय. पुण्यामध्ये GGIM संस्था आता कोणीतरी टाकलं होतं, तर ते एक छान पद्धतीने सगळे ट्रेक कंडक्ट करतात. त्याच्यानंतर ट्रेक क्षितिज मुंबईची संस्था आहे. पुण्यामध्ये युवा डेक्कन शक्ती. हायकर सॉरी युवा शक्ती. युवा शक्ती आहे. गिरिदर्शन ट्रेकिंग क्लब आहे. एक्सप्लोरर्स आहे. म्हणजे आता कसं आहे माहिती का, तुम्ही मला महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची नावं सांगायला सांगितली तर काहीतरी राहून जाणार आहे. तर हे त्या पद्धतीचंच आहे. पण मी म्हणलं तसं की कोणाचं तरी नाव राहणार, कोणाचं तरी नाव माझ्या तोंडून येणार, पण ज्यांची नावं मी घेत नाहीये ते काय म्हणतात टाकाऊ ग्रुप आहेत असं अजिबात नाहीये. प्रायोगिक तत्वावर मी आता काही नावं घेतोय. अर्थातच प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स आहेत आणि उत्कृष्टता ही अनेक जणांमध्ये आहे. फक्त तुम्हाला ती थोडीशी सिलेक्ट करता आली पाहिजे की यातला उत्कृष्ट ग्रुप कुठला आहे, आणि जर तुम्ही थोड्याशा सिनियर्सला या फील्डमधल्या विचारलं तर ते तुम्हाला 100% गाईड करू शकतील. सो मी अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या एवढी नावं घेतली, पण ते सोडूनही खूप छान छान ग्रुप आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यांच्यावर तुम्ही जाऊ शकता. आणि पुढचा किरण प्रश्न काय होता याच्यानंतर? पुस्तकं ना? पुस्तक पुस्तकांमध्ये मी तुम्हाला आता 4 ते 5 छान पुस्तकं सांगेन. भगवान चिले सर आहेत. भगवान चिले सरांची एक किल्ल्यांची माहिती जर तुम्हाला हवी असेल ना, तर चिले सरांची सगळी पुस्तकांचा अख्खाच्या अख्खा एक सेट आहे, तो तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यानंतर घाटवाटांबद्दलचं माहिती हवी असेल तर प्रीती पटेल आमची मैत्रीण, तिचं घाटवाटा काय भटकंती घाटवाटांची हे खूपच छान पुस्तक आहे. थोडंसं ऐतिहासिक अंगाने जायचं असेल तर मग त्याच्यामध्ये भरपूर गोनी दांडेकरांची आहेत. डोंगर यात्रा मी म्हणलं तसं की त्या पुस्तकाला तोडच नाहीये, जबरदस्त पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे गढ्या, त्याच्यानंतर भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले ह्याचं सगळ्याचं संक्षिप्त म्हणजे माहिती नाही, पण माहिती फार जरी त्या पुस्तकात नसली, कारण विस्तार भयास्तव किंवा पुस्तक खूपच मोठं होईल म्हणून ती माहिती कमी देण्यात आली आहे, पण अख्ख्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा कोश जे म्हणता येईल ते गड किल्ले महाराष्ट्राचे, दुर्ग महर्षी प्रमोद मांडेंचं एकमेव द्वितीय पुस्तक 100% विकत घ्या. कारण गोंदिया, गडचिरोली, भंडारा या भागातल्या ज्या किल्ल्यांची नावही आपल्याला माहिती नसतात, ती त्याच्यात त्यांनी पोचायचं कसं, त्याचं काय थोडंसं इतिहास भूगोल वगैरे सगळं त्यांनी दिलेला आहे. तर गड किल्ले महाराष्ट्राचे हे एक छान पुस्तक आहे. आणि बाकी ऐतिहासिक तुम्हाला जर वाचायचं असेल तर खूप लेखक आहेत. मी म्हणलं तसं अगदी काही मोजक्या लोकांची मी नावं सांगतोय, कारण म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे, पण मी अगदी प्रायोगिक तत्वावर सांगतोय. महेश तेंडुलकर म्हणून आहेत पुण्याचे, त्यांची इतिहासाबद्दलची पुस्तकं अप्रतिम आहेत, गड किल्ल्यांचा इतिहास वगैरे. शिवचरित्र कोणाला वाचायचं असेल तर बाबासाहेब पुरंदरे आहेत, विजयराव देशमुख आहेत, वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे अशी काही मोजकी नावं तुम्हाला सांगता येतील. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री ट्रेकसाठी आवश्यक गिअर आणि त्याच्या ब्रँडची माहिती द्यावी. कसं आहे तुम्हाला सांगतो, ट्रेकिंग जर तुम्ही म्हणलात ना, म्हणजे प्युअर ट्रेकिंग बरं का, की जिथे डोंगरावर चढणं किंवा किल्ल्यावर चढणं आणि उतरणं, याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही ट्रेकिंग गिअरची म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रँडेड गिअरची गरज पडेलच असं काही नाहीये. त्याचं कारण असं आहे, तुमच्याकडे शूज जरी उत्कृष्ट असतील ना तरी तुमचा तो ट्रेक आरामात होऊ शकतो. तर शूज कुठले वापरावेत, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आता मी जे वापरतो ते CTR कोस्टर नावाचे शूज आहेत. अतिशय कम्फर्टेबल आहेत आणि अतिशय स्वस्त आहेत. कारण बऱ्याच जणांना केचुआचे जे डिकॅथलॉन मधले शूज आहेत, जे काहीतरी 4,500-5,000 हजाराचे आहेत, त्याचा फारच भयानक एक्सपिरियन्स ट्रेकच्या दरम्यान आलाय असं मी ऐकलेलं आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण मी जे वापरतो ते ऑल सीझनला फिट होणारे CTR कोस्टर ऑनलाईन कुठेही मिळतात आणि पुणे मुंबईकडे काही ग्रुप्सकडे ते विकायला असतात. सो ते एक छान आहेत. आणि बाकी तुम्ही बॅग म्हणाल तर मग केचुआच्या आहेत, वाईल्डक्राफ्ट आहेत, डिकॅथलॉन मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल. आमचा पुण्याचा मुफी आहे, त्याच्या पीक या कंपनीच्या बॅग्स खूप छान आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि रॉक क्लाइम्बिंग गिअर जर तुम्ही म्हणाल तर रॉक क्लाइम्बिंग गिअर्स हे प्रचंड मोठा विषय, पण पेटझेल म्हणा किंवा ब्लॅक डायमंड म्हणा हे त्यातल्या त्यात खूप छान ब्रँड. सर मला एक प्रश्न. आपलं नाव सांगा म्हणजे मला लक्षात येईल, म्हणजे प्रत्येकाने ओजस दाईगुडे. काय नाव? ओजस दाईगुडे. मी आता ट्रेकिंग शिकतोय. मला एक मी रोजच म्हणजे महिन्यातून एकदा मी ट्रेक करतो. मला एक विचारायचं आहे की फिटनेस अँड डायटिंग ते कसं मेंटेन राहावं ते मला सांगाल का? म्हणजे मला ते चुकलं, म्हणजे मी असं ऑब्झर्वेशन करून लिहिलंय की. अच्छा, छान प्रश्न आहे ओजस, कारण हा माझ्याही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण विदाऊट फिजिकल फिटनेस म्हणजे तुम्ही किल्ला सोडा कुठलाही साधी टेकडी पण चढणं तुम्हाला ते अवघड आहे.
मला असं वाटतंय की रोज 1 तास व्यायाम, तो कुठल्याही प्रकारचा असू दे, म्हणजे योगा, म्हणजे घाम ज्याच्यातनं निघतो किंवा ज्याच्यामधनं दम लागतो किंवा ज्याच्यातनं तुमची ऍरोबिक ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त होते, की जिथे तुम्हाला त्याचा उपयोग डोंगर चढताना होऊ शकतो, असा प्रकारचा कुठलाही व्यायाम, मग ते झुंबा असेल, जिमला जाणं असेल, रनिंग असेल, पोहणं असेल, सायकलिंग, काय वाटेल ते असेल, 1 तास तुम्ही जर स्वतःला दिलात तर त्याच्यासारखी बेस्ट गोष्ट नाही. मी स्वतःला एक सवय अशी लावून घेतली की लॉकडाऊन नंतर माझं वजन जवळपास 12-1 किलो वाढलं होतं. म्हणजे ते काही आता प्रमाणात ते रिड्यूस झालेलं आहे, पण मी स्वतःला अशी एक सवय मुद्दाम लावून घेतली की सकाळी 5:30 वाजता उठून जर मी रनिंगला गेलो नाही तर मी पूर्ण दिवसभरात जेवत नाही आणि फक्त मी ताक किंवा लिक्विड डाएटवर असतो. त्या दिवशी आपल्या आवडीचा एकही पदार्थ खायचा नाही, हे मी स्वतःला घालून घेतलेला नियम आहे. त्यामुळे जर तुम्हाला काय म्हणतात त्याला रोजच्या तुमच्या रुटीन प्रमाणे जर दिवस घालवायचा असेल तर माझ्यावर तर ऑब्लिगेशन असतं की उठ सकाळी आणि रनिंग करून घे. आणि डाएटचं तू जसं म्हणलास ना तसं डाएटचं प्रत्येकाच्या बॉडी रिक्वायरमेंट नुसार थोडासा फरक पडतो, पण शक्यतो हेल्दी खाणं, बाहेरचं जमेल तितकं अवॉइड करणं टाळणं. आणि एका प्रोफेशनल डायटिशियन कडनं प्लॅन घेऊन काय म्हणतात तो शिस्तीने इम्प्लिमेंट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं फिटनेस याला तोड नाहीये, कारण आपली लाईफस्टाईल फार बसकी, म्हणजे काय म्हणतात त्याला, बैठी जीवनशैली आहे. वजन कमी होणं, जास्त होणं हे चालूच असतं. व्यवसायाच्या, नोकरीच्या डिमांड फार डेंजर असतात, पण त्याच्यातनं जर तुम्हाला 1 तास काढता आला तर ते खूपच छान होईल. अच्छा. आणि पुढचं अजून तुम्ही जसं म्हणाला की सह्याद्री असं बघूच नाही शकत, 7 जन्म घ्यावे लागतात, तुम्ही असं का बघितलं, म्हणजे एवढं डिटेल आहे का? अरे तू म्हणजे काय म्हणतात त्याला, सह्याद्री जेवढे डोंगर, जेवढ्या घाटवाटा, जेवढ्या कड्याकपारी आहेत ना, त्यातल्या प्रत्येकाला तुमचं आयुष्य, तुमचं रुटीन जर तुम्ही कन्सिडर केलं तर अशक्य आहे प्रत्येक ठिकाणी जाणं. तुम्ही म्हणाल की अरे मी आज मधुमकरन गडावर गेलो, तिथनं इतका मोठा सह्याद्री दिसतोय, तो अख्खा एरिया पालथा घालायला तुमचं सगळं शेड्यूल सांभाळून, तुमचं सगळं राहणीमान, तुमचं सगळं संसार आणि सगळे कामधंदे सांभाळून तुम्हाला 2-1 वर्ष लागतात हे सगळं करायला. म्हणजे हे मी एका एरियाबद्दल सांगितलं. असे कित्येक एरिया, असे कित्येक डोंगर, असे कित्येक किल्ले, आणि त्याच्यामुळे हे आयुष्य कमी आहे. अच्छा. आणि एक अजून एक आहे, आता हिमालय ट्रेक करत असेल तर माझं काय आलेलं, मी एका कोर्स लावलेलं होतं GJMचं, तर मी 7-8 किल्ले केले. मग त्यात एक हिमालयनचा कोर्स होता, तर मी हिमालयन कोर्ससाठी यावर्षी मी राणीसुईला गेलो. तर जे हे बरोबर आहे का अजून ट्रेक करून मग हिमालय चढायचं, असं काय आहे करून? हिमालयाचं उद्योग असं आहे की बेसिकली हिमालयात सुद्धा ती श्रेणी जी आहे ना, तू कुठल्या ट्रेकला जातोयस ती, तर ते डिपेंड आहे की तू तुझा पूर्वानुभव किती आहे, म्हणजे सह्याद्रीत तू किती फिरलायस किंवा ओव्हरऑल तुझा फिटनेस किती आहे. म्हणजे एकदम जर तू म्हणलास की अरे मी आता 5 किल्ले बघितले, मी आता स्टोक कांग्रेला जातो, तर तुझ्यासाठी ते हार्मफुल ठरू शकेल. तर त्याच्यामुळे शक्यतो तुझे ज्या ग्रुप बरोबर, GJM सारखी संस्था तुला माहिती आहे, तर त्यांना जर तू सांगितलंस की मला हिमालयामध्ये जायचं आणि मला तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा, तर ते तुम्हाला प्रिपरेशनसाठी 100% मदत करतील. हा, ते आता मी यावर्षी राणीसुईला गेलो तर मी दमछाक खूप वाटलेलं. जरी मी असं वाटलं मी असं हे आलं होतं मी की 7-8 किल्ले केले, जर थोडं का दमछाक लागतं असं मला खूप नाही, कारण गंमत अशी आहे की थोडंसं तुझं फिटनेस आणि त्या ठिकाणची काठिण्य पातळी याच्यात जर फरक असेल तर ते होऊ शकतं. पण म्हणून मी तुला म्हणलं की एक गिरीप्रेमीत अनेक उत्तम माउंटेनियर आहेत, त्यांचं तू मदत घेऊ शकतोस आणि पुढचे ट्रेक तू करू शकतोस. आपण पुढच्या प्रश्नांकडे वळू, कारण खूप जणांचे प्रश्न आलेत. एक कॉमनली एक प्रश्न येतोय की जे अनऑर्गनाइज ट्रेकर्स आहेत, म्हणजे ग्रुप्स आहेत, त्यांचं काय, GR मध्ये त्यांच्या याच्यावरती काय? नाही, GR आता हे मी काय गंमत आहे तुम्हाला एका मिनिटात सांगतो, कारण GR हा वेगळ्या सेशनचा विषय आहे. पण आता महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने जे ऑर्गनायझर्स आहेत, म्हणजे दुसऱ्याची जबाबदारी अंगावर घेऊन जी लोक ट्रेक ऑर्गनाईज करतात, अशा लोकांसाठी एक नियमावली आणलेली आहे, आणि त्या नियमावलीचा जर भंग झाला तर त्या आयोजकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हे एका वाक्यांमध्ये या GRचं मी तुम्हाला रूपरेषा सांगितली. त्या GR मधनं काही कॅटेगरीजला वगळण्यात आलंय. म्हणजे काय की ह्या लोकांना हे नियम लागू नाहीत. त्याचं कारण असं आहे, ते स्वतःची जबाबदारी घेऊन जातात, स्वतःच्या जीवावर जातात. त्यांना उद्या काही झालं तर ते कोणावरही बोट टाकू शकत नाहीत, कारण आम्ही गेलेलो आहोत. सेल्फ ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी जर तुम्ही करत असाल तर तुमचा आणि GRचा कुठेही संबंध नाही.
त्याच्यामुळे तुम्ही बिंदास करू शकता. तिथे तुम्हाला कायदे कुठलेही आडवे येणार नाही थोडक्यात, की रजिस्ट्रेशन करा कुठंतरी, हे करा ते करा वगैरे, अजिबात नाही. अजून कोणी प्रवीण सावंत म्हणून त्यांनी मगाशी काहीतरी गड संवर्धनाबद्दल विचारलं होतं. एक जबरदस्त चळवळ आहे गड संवर्धनाशी. खरं सांगायचं तर मी आर्किओलॉजिस्ट नाहीये, त्याच्यामुळे मी तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. आणि काय म्हणतात, मला असं वाटतं की कुठल्याही विषयाबाबत जर आपल्याला माहिती नसेल तर मी माहिती नाही असं सांगणं जास्त श्रेयस्कर समजतो. कारण चुकीची माहिती जाण्यापेक्षा मी तुम्हाला एखाद्या अशा पर्सनकडे डायरेक्ट करू शकतो की जो यातला एक्सपर्ट आहे. तर महाराष्ट्रामध्ये अनेक दुर्ग संवर्धन संस्था आहेत. मी परत कारण आता नावं घेत बसणार नाही, कारण परत ते थोडंसं डावं उजवं व्हायला नको म्हणून. पण त्यांना जर तुम्ही जॉईन झालात तर दुर्ग संवर्धनाच्या कार्यामध्ये तुम्ही हातभार लावू शकता. दुर्ग संवर्धन हे सुदैवाने किंवा दुर्दैवाने पुरातत्व खात्याच्या कायद्यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे उद्या संवर्धन करताना कुठल्याही प्रकारची गडबड झाली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याच्यामुळे थोडंसं दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना तुम्ही जर काही काळ जॉईन झालात आणि जर थोडासा अनुभव जर तुम्हाला त्याचा मिळाला तर ते जास्त बरं पडेल. त्याच्यामुळे अगदी स्पष्ट सांगायचं तर उद्या सकाळी उठलो, कुदळ फावडं घेतलं आणि किल्ला खोदायला गेलो असं अजिबात करू नका, कारण ते कायद्याच्या विरुद्ध जाईल आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तर तुमच्या ओळखीतल्या ज्या कुठल्या दुर्ग संवर्धन संस्था आहेत त्यांना तुम्ही आधी जॉईन व्हा, त्यांचं कार्य समजून घ्या, त्यांची कार्यपद्धती समजून घ्या आणि मग तुम्ही पुढचा डिसिजन घेऊ शकता. चैतन्य सर, इज देअर एनी एज लिमिट फॉर ट्रेकिंग इन सह्याद्री? अहो काय चैतन्य सर, म्हणजे अगदी एव्हरग्रीन माणसाने हा प्रश्न विचारलाय. मला असं वाटतं हे आमचे चैतन्य दादा आहेत आठवले. तर असं काही एज लिमिट वगैरे काही नाहीये. जोपर्यंत तुम्ही मनाने आणि शरीराने फिट आहात तोपर्यंत तुम्ही फिरू शकता. सरळ उत्तर आहे. म्हणजे आमचे एन.के. महाजन म्हणून होते, जे 92व्या वर्षी सुद्धा दर रविवारी सिंहगडला त्याच स्पीडने जायचे जेव्हा ते 30शीत असताना जायचे. त्यामुळे असं एज लिमिट वगैरे काही नाही. अजून माझा वैयक्तिक प्रश्न आहे की असा कुठला ट्रेक आहे जो तुम्हाला भावलाय, म्हणजे असं वाटलं की हा ही खरी सह्याद्री म्हणून? खूप आहेत किरण. म्हणजे कोयना खोऱ्यातले 1-2 ट्रेक असे आहेत की जे जबरदस्त आहेत. तामिळीतल्या भटकळ डोंगराचा ट्रेक आहे किंवा दीपदऱ्याचा ट्रेक आहे. म्हणजे तो जो एक सादगी ज्याला आपण म्हणतो ना, की तो जो एक निवांतपणा जो मिळालाय ना त्याला तोडच नाही. म्हणजे जबरदस्त आहे ते. आणि प्रत्येकाचे कुठल्या एरियामध्ये तुम्हाला जायला आवडतं ही आवड, म्हणजे हे वेगळं असू शकतं. पण फ्रँकली स्पीकिंग जिथे मनाला शांतता मिळते, ज्याला आपण वाईब्स म्हणतो ना, की त्या वाईब्स मॅच होतात आपल्या, किंवा एनर्जी मॅच होते, तुमची एनर्जी आणि त्या जागेची एनर्जी मॅच होते, अशा जागा मला आवडतात. अजून? नमस्कार दादा. हा नमस्कार, बोला. आपलं नाव काय? माझं नाव उत्तम गिरे. आपण मागच्या आठवड्यामध्ये बोलणं झालं. नाशिक. हा. खरोखर म्हणजे तुम्ही खूप सोप्या भाषेत आणि खरंच एका नवीन ट्रेकरला किंवा जे पण ऑर्गनायझेशन कशा प्रकारे रन करावे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. शक्यतो आम्ही मागच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही एक मित्र म्हणून करतो आणि पुष्कळ अशी मंडळी असते की आम्ही मित्र म्हणून जरी करत असतो, पुष्कळ लोकांनी त्या इतिहास समजून घेण्याच्या ऐवजी फक्त रील्स किंवा जे पावसाळी भेट म्हणतो तशा प्रकारे ट्रेकिंग करतात. तर कसं आमचा प्रोसेस मध्ये उत्तम, तुमच्या आवाजात जरा डिस्टर्बन्स येतोय. म्हणजे मला येतोय का माहित नाहीये, पण तुमचा आवाज जरा क्लिअर येत नाहीये. डिस्टर्बन्स आहे, तुम्ही टाइप करू शकता, प्रश्न टाइप करा तुमचा. कारण अजिबातच आवाज येत नाहीये त्यामुळे. अजून पुढचं कोण? सर माझा एक प्रश्न होता. उदय कदम आहे मी. ओके. सर आता तुम्ही पेपचा किस्सा सांगितला होता की 4 मुलं गेली होती आणि फक्त मोबाईल नेटवर्क वगैरे असल्यामुळे त्यांना सपोर्ट भेटला तुमच्या टीमचा. पण आपल्या सह्याद्रीमध्ये काही किल्ले, काही भाग असा पण आहे की तिथं रेंज वगैरे काहीच नसतं. करेक्ट. मग त्यावेळी डाउनलोड केलेल्या मॅपच्या आधारे वगैरे आपण बाहेर यायचा प्रयत्न करतो. पण काही कारणास्तव मोबाईल वगैरे जर ऑफ झाला किंवा तुमच्याकडे तर काहीच राहिलं नाही सोर्स, मग अशा वेळी सिच्युएशन कशी टॅकल करायची आणि बाहेर कसं पडायचं त्यातून? जबरदस्त प्रश्न आहे. म्हणजे मला ऍक्च्युली याच पद्धतीचे प्रश्न मला या सेशन मधनं अपेक्षित होते. तुमचं नाव काय म्हटलं सर?
सर मी उदय कदम. उदय कदम. उदयजी, काय असतं तुम्हाला सांगतो, म्हणूनच मी आपल्या सेशनच्या सगळ्यात शेवटी गाईड या ह्याचं उदाहरण दिलं. काय तुम्हाला सांगतो की जर तुमच्याबरोबर जर तो लोकल गाईड असेल ना, तर तुमचा निम्मा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतो. कारण तुम्ही समजा दमलेल्या अवस्थेत आहात किंवा तुम्ही समजा अपघातग्रस्त आहात किंवा तुम्हाला समजा जर त्या ग्रुपलाच जर काही इजा झाली आहे, तर तो गाईड हा असा माणूस आहे की जो धावत पळत कुठेतरी जवळपासच्या गावात जाईल. त्याची ऑब्व्हियसली त्या एरियातला असल्यामुळे तिथे ओळखी असतात. तो तिथली मदत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकतो आणि तुम्हाला त्या सिच्युएशन मधनं बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळे एक लोकल व्यक्ती बरोबर असणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. कारण जिथे तुम्ही पोहोचू शकत नाही तिथे ती लोक पोहोचतात. त्याच्यामुळे गाईड असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना अगदी तुम्हाला काय म्हणतात, अगदी टोकाचं उदाहरण मी देतो की असं अनेकदा होऊ शकतं की अख्खाच्या अख्खा ग्रुपच लटकलाय त्या सिच्युएशन मध्ये किंवा अख्ख्याच्या अख्ख्या ग्रुपलाच थोडासा त्या परिस्थितीचा फटका बसलाय. तुम्हाला अगदी खरं सांगतो, या सिच्युएशन मध्ये बाहेर पडणं हे खरंच अवघड असतं. कारण काय होतं की समजा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी आहात की जिथे मोबाईलला नेटवर्क नाहीये, तुमचा कुठं ट्रेसच लागत नाहीये किंवा तुमच्या बरोबरचे सगळेच जखमी झालेत किंवा सगळेच इंजर्ड आहेत किंवा सगळ्यांची जर ती परिस्थिती थोडीशी अवघड असेल, तर काय होतं, हे अशा घटना सह्याद्रीमध्ये झालेल्या आहेत आणि त्याचं सोल्युशन म्हणण्यापेक्षा त्याचं निराकरण असं झालंय की शेवटी घरच्यांना, एखाद्याच्या तरी घरच्यांना माहिती असतं की हा माणूस कुठे गेलाय. सो त्याचं लोकेशन ट्रेस व्हायला सुरुवात होते कुठेतरी, मग त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस होतं आणि तिथे रेस्क्यू टीम पाठवली जाते. त्याच्यामुळे शेवटचा जर तुमच्याकडं सगळेच जण अपघातग्रस्त आहेत तर तुमच्याकडं काय म्हणतात, वो अभी दुआ पे छोड़ दो हाच पर्याय उरतो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही बाहेर तरी कसे पडणार, कारण एखाद्या गावकऱ्याला बोलवायला तुमच्याकडं ती एनर्जी नाहीये, पाणी संपलेलं असतं किंवा जायची ताकद उरलेली नाहीये, आपण जखमी झालेलो असतो, जवळपास कुठेही गाव नाहीये आणि ती परिस्थितीमधनं बाहेर पडायचा मार्ग आपल्याला अवेलेबल नसतो. तर माझं असं म्हणणं आहे, शक्यतो तुम्ही अशा फिजिकल अवस्थेमध्ये जर असाल की जिथे तुम्ही काही हालचाल केलीत किंवा तुम्ही काही ऍक्शन घेण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही अजून गंभीर परिस्थितीत जाऊ शकता. तर अशा केसमध्ये माझं असं म्हणणं आहे की थोडंसं काम राहावं. तुमचं जे लोकेशन असतं ते कायम ट्रेस होत असतं. त्याच्यामुळे समजा जर तुम्हाला रिस्पॉन्स टाइम जर तुमचा वाढला, म्हणजे अरे हे लोक गेलेत पण अजून परत आले नाहीयेत, तर घरचे लोक थोडासा हालचाली चालू करून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. कारण हेच एक त्याला शेवटचं उदाहरण आहे, शेवटचं त्याला सोल्युशन आहे. पण याच्यावरचं अजून एक मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की जर तुम्हाला गाईड घ्यायचा नसेल एखाद्या ठिकाणी, की असं समजून झालं की एखाद्या तुम्ही जंगल ट्रेकला चाललायत आणि तुम्हाला असं वाटतंय की हा बाबा ठीक आहे मी येऊ शकतो परत, ठीक आहे, पण मला गाईड घ्यायचा नाही, मला सेल्फ एक्सप्लोरेशन करायचंय, तर किमान गावातल्या सरपंचाला, गावातल्या एखाद्या दुकानदाराला, गावातल्या एखाद्या जबाबदार व्यक्तीला तुमचे सगळे डिटेल्स, तुमच्या घरच्यांचे डिटेल्स, एखाद्या मित्राचे डिटेल्स हे देऊन ठेवावेत आणि त्याला सांगावं, हे बघ हा आमचा जो ट्रेक आहे ना, हा मी आज संध्याकाळपर्यंत परत येऊ, फार फार तर उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत परत येऊ, जर नाही आलो तर तू आम्हाला शोधायला ये. हे अनेक ठिकाणी ही आयडिया वर्क झालेली आहे आणि फायनली गावकरी जातात आणि त्या अपघातग्रस्तांना त्यांनी बाहेर काढले. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आता मी तुम्हाला एक सिद्धगडचा किस्सा सांगतो की सिद्धगडला गाईड घेऊनच लोक चुकली होती, म्हणजे त्या गाईडलाच वाट आठवेना. झाला असं, गायदरा घाट म्हणून सिद्धगडाच्या शेजारी जो घाट आहे तिथे दरड कोसळल्यामुळे पुढची वाट बंद झाली होती आणि काहीच कळेना कोणाला. तर त्यावेळेला त्या गाईडला पुढचा रस्ता आठवेना, प्रचंड पाऊस पडत होता. त्याच्यामुळे त्या ग्रुपमध्ये 5 जण होते, 5 जणांमध्ये एक मुलगी होती. त्या मुलीचे पिरियड चालू झाले दुर्दैवाने त्याच दिवशी. म्हणजे किती भयानक परिस्थिती असेल ती बघा. एका मुलाचा पाय मुरगळला आणि हे सगळं झाल्याच्या नंतर रात्री 2:45 मला एक फोन आला की सर मला आत्ता एक असा फोन आला, आवाज येत नाहीये सर. हॅलो. स्थितीमध्ये की ना त्यांच्याकडे टॉर्च होती, कारण वनडेच्या हिशोबाने ते गेलेले होते. त्याच्यात त्या मुलीची अशी दुर्दैवी अवस्था झालेली होती, पाय मुरगळलेले होते. पण दीपकने त्याच्या टीमचे 2-3 भाग केले आणि त्यांनी त्यांच्या नावाने ज्याला आवाज द्यायला सुरुवात केली त्यावेळेला 5 जणांमधले 4 जण झोपले होते दमल्यामुळे. एकाला आवाज आला की कोणीतरी आपल्याच टीम मेंबरच्या नावाने आवाज देते. त्यांनी जेव्हा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्या आवाजाच्या रोखाने जाऊन त्यांची सुटका करण्यात आली. तोपर्यंत सकाळचे 9 वाजले होते. त्याच्यामुळे तुमच्याकडे पर्यायच नसतो या सिच्युएशन मध्ये की तुम्ही
काय म्हणतात त्याला, तुम्ही त्या देवावरच तुम्ही डिपेंड राहणं हा शेवटचा ऑप्शन आहे. पण तरी त्यातल्या त्यात जर तुम्हाला थोडंसं बॅकफूटला येऊन जर काही करणं शक्य असेल आणि हे करावं की गावातला एक माणूस घेऊनच जावा. हे जीपीएस आणि जीपीएक्स फाईल आणि गुगल मॅप याच्यावर फार भरोसा राहू नये. दुर्गा धाकोबाच्या एका कड्यावर एका हैदराबादी मुलाला रात्रभर त्या गुगल मॅपने लटकून ठेवले. मी तिथे वाट आहे असं दाखवलं आणि कडाच होता समोर आणि त्याला ना खाली जाता येईना ना वर येता येईना. त्याचा आम्ही सकाळी 6 वाजता रेस्क्यू केला. त्याच्यामुळे स्थानिक गाईड बरोबर असणं गरजेचं आहे. तो समजा तरी तुम्हाला न्यायचा नसेल तर गावातल्या किमान माणसाला स्वतःबद्दलची घरच्यांबद्दलची माहिती सांगून जा की आम्ही नाही आलो तर ह्या नंबरवर फोन करा आणि यांना बोलवून घ्या, या नंबरवर फोन करा आणि समजा काय पोलिसांना बोलवून घ्या किंवा तुम्ही शोधायला या वगैरे वगैरे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला, काय नाव आपलं? महेश मोरे. हा बोला बोला. आपण एखाद्या किल्ल्यावर ते समजा संवर्धन करायचं आहे किंवा आपल्याला एक झाडे आहे आणि गवत वगैरे आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं टाकं वगैरे त्याचा स्रोत शोधायचा आहे, तर त्या केसमध्ये काय करता येईल? किंवा आपल्याला माहिती नाही किल्ल्यावरचं, पहिल्यांदा गेलोय. मी तुम्हाला हे सांगेन की ऍक्च्युली मला गड संवर्धनाच्या टेक्निकॅलिटीज बद्दल फार माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. कारण काहीतरी चुकीची माहिती सांगण्यापेक्षा हे सरळ सांगितलेलं मला आवडतं की बाबा नाही, मी याच्याबाबत फार काही तुम्हाला आता आयडिया देऊ शकत नाही. कारण गड संवर्धन थोडासा वेगळा विषय. मी म्हटलं तसं आर्किओलॉजीचे कायदे, पुरातत्व विभागाचे काय म्हणजे त्यांचे जे कायदे ते थोडेसे त्यांच्या नियमाला धरून ते चालावं लागतं. मला वाटतं आता विरेश नागरे, मला वाटतं 12 रायगड परिवारचा तो इथे आहे. तर विरेश, तू जर आपल्या चॅटबॉक्स मध्ये जर तुझा नंबर दिला असता कदाचित हे साहेब तुम्हाला जॉईन होऊ शकतील आणि ती माहिती तुम्हाला विरेशकडनं मिळू शकते. 12 रायगड दुर्ग संवर्धन संस्थेचा तो मेंबर आहे. तर मला असं वाटतंय तुम्ही त्याला कनेक्ट करावं. हा, मी महेश मोरे, आपण संतोष दादांबरोबर भेटलो होतो 12 रायगड मधूनच आहे FC ला. अच्छा 12 रायगड. पण मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं ना, आता सचिन जोशी आहेत आपले किंवा अशा लोकांची जर तुम्ही मदत घेतलीत ना, तर मला असं वाटतं कारण ते आर्किओलॉजी विभागातच काम करतात आणि ते तुम्हाला जरा जास्त डिटेलमध्ये सांगू शकतील. कारण दुर्ग संवर्धन हा माझा विषय नाहीये, त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही त्या एक्सपर्ट व्यक्तीशी कनेक्ट करावं. सचिन जोशी सरांचं याच्यावरती एक पुस्तक आहे दुर्ग संवर्धन नावाचं. करेक्ट. हा, तेही खूप छान पुस्तक आहे. तेही तुम्ही रेफर करू शकता. तुमची वैयक्तिक ओळख असेल तर सचिन इज अ व्हेरी वेलकमिंग पर्सन. तुम्ही त्यांना कधीही जाऊन भेटू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार, मी किशोर पवार. हा, माझा एक प्रश्न असा होता की साधारणतः आपल्या गड किल्ल्यांमध्ये कचरा, ध्वनी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर दिसतं आणि सांगूनही लोक ऐकत नाहीत, म्हणजे किंवा आपल्यालाच आरेकारीची उत्तरं दिली जातात. तर यावर काही कायदेशीर बाबींचा उपयोग करता येऊ शकतो का? ऍक्च्युली आर्किओलॉजीच्या ज्या प्रोटेक्टेड साईट आहेत तर त्या साईटवर अशी काही कृती करणे याला प्रॉपर शिक्षा आहे. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीची माहिती समजा पुरातत्व विभागापर्यंत पोहोचवलीत तर कायदेशीर कारवाई त्यांच्यापर्यंत होते. पण आता उद्या समजा असे अनेक गड किल्ले किंवा घाटवाटा आहेत किंवा असे अनेक ठिकाण आहेत की जिथे ना आर्किओलॉजीच्या ताब्यात आहेत ना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात आहेत, मग काय करायचं? तर मला असं वाटतं शक्यतो त्यांना प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करावा की याची रिपरकेशन खूप गंभीर होऊ शकतात. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असा असतो की आपण डायरेक्ट हातापाईवर येतो आणि ती परिस्थिती आपल्या हातातनं जाते. कुठेतरी त्याला एक वेगळं वळण लागतं आणि त्याचा काय म्हणतात त्याला व्हिडिओ सगळीकडे फिरण्याच्या पलीकडे काही घडत नाही. रिसेंटली एक किस्सा पण मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी असा घडला की तो सांगायला गेला आणि त्यालाच मारलं, असं काहीतरी ते झालं होतं कुठल्या तरी किल्ल्यावर. तर काय होतं की थोडंसं पोलाइटली सांगून बघावं. हे जर होत नसेल तर जवळच्या एखाद्या फॉरेस्ट ऑफिसरला ती घटना कळवावी आणि त्याच्यावर ते सोल्युशन हे करू शकतात. कारण काय होतं तुम्हाला सांगतो, समोरच्यांची संख्या जास्त आहे, ती पॉवर जास्त आहे आणि तुम्ही त्यांना किती जरी चांगलं सांगायला गेलात तरी शेवटी ते आपल्यावर उलटण्याची शक्यता आहे. अनेकदा असं असतं की हे जीवावर पण बेतू शकतं. म्हणजे रायगडावरचं कारण तसंच होतं काल. आता एक्झॅक्टली, म्हणजे रायगडावरचा मी अगदी तुम्हाला मागच्या आठवड्यातला किस्सा सांगतो की युट्यूब स्पीकर बंद कर, याच्यावरनं मी तुला गडाखाली गेल्यावर बघून घेतो, इथपर्यंत ते झालेलं होतं. त्याच्यामुळे ते शक्यतो पोलाइटली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जर त्यांना सभ्य भाषेत सांगितलं या गोष्टीचं महत्व की हे बाबा असं का करू नको किंवा इथे हे का अलाउड नाहीये,
जर शहाणे असतील तर ऐकतील, नसतील आणि तुम्हाला जर हे कळलं की हे सगळं तुमच्या टॅकल करण्याच्या पलीकडचं आहे, तर माझं असं म्हणणं आहे त्यांना त्यांच्या जीवावर सोडून द्यावं. कारण काय होतं तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे कळतंय की तिथे चुकतंय, पण जर जर ते तुमच्या जीवाच्या अगेन्स्ट जाणार असेल, तुमच्या सेफ्टीच्या अगेन्स्ट जाणार असेल, ज्याच्यातनं तुमचीच उलट कुठेतरी बदनामी होणार असेल, तर माझं असं म्हणणं आहे मग त्यांना त्यांच्या काय म्हणतात याच्यावर सोडून द्यावं. आता अनेकदा असं असतं, दारू सिगरेट पिताना आपल्याला लोक दिसतात, पण अशा 2-3 सिच्युएशन मी स्वतःही हँडल केलेल्या आहेत की अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावर ते जे मधली एक मोठी बारव आहे, तिथे लिटरल दारूच्या बाटल्या घेऊन त्या एरियातली मुलं बसलेली होती. त्यांना मी हे पोलाइटली जाऊन सांगितलं की दादा, हा शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि तुम्ही हे करणं इथे बरोबर नाहीये. तुम्ही स्वतः विचार करा की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला संस्कार काय दिले आणि तुम्ही येऊन काय करताय. ज्याला थोडंसं ते इमोशनल अँगलला गेलं, त्याला त्यांनी तिथल्या त्या बाटल्या बंद केल्या आणि ते डायरेक्ट गडाबाहेर निघून गेले. राजमाची किल्ल्याला मी स्वतः हा प्रयोग करून बघितलाय. पण काय होतं, अनेकदा ते आरेला कारे झालं ना, तर त्याचं पर्यवसन भांडणात होतं आणि अनेकदा त्याला खूप गुन्हेगारी वळण लागू शकतं. म्हणजे हे किस्से आपल्या ट्रेकर्स बरोबरच झालेले आहेत. त्याच्यामुळे शक्यतो थोडंसं मवाळपणे सुरुवातीला तरी मिटवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या वेळेबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि जॉईन झालेल्या सगळ्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आपली वेळ संपलेली आहे, वेळेपेक्षा खूप जास्त लांबलं हे, आणि मला सगळ्यांना तितकीच मजा आली असेल. कोणाला ओमकार सरांचा नंबर हवा असेल किंवा वेबसाईट ह्या गोष्टी हव्या असेल तर मला डायरेक्टली मेसेज करा, मी पाठवून देईल. दादा ती लिस्ट पण दे नक्की. हो, ती एक्सेल शीटची मी लिंक यांच्यावर म्हणजे आपल्या किरणकडे मी ती फॉरवर्ड करतो, तो तुम्हाला पुढे देईल नक्की. आणि थँक्यू सो मच सगळ्यांनी. एक जवळपास 1.5 तास अतिशय पेशंटली सगळं ऐकून घेतलं. मला खात्री आहे की तुम्हाला कुठेतरी या सगळ्याचा फायदा होणार असेल किंवा झाला असेल. काही नवीन गोष्टी तुम्हाला यातनं कदाचित कळल्या असतील, काही जे मुद्दे पटले नसतील त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुमचे फीडबॅक नक्की द्या की तुम्हाला हे कसं वाटलं, आणि नक्की एखाद्या ट्रेकलाच आपण भेटूया. गड व्हेंचरचे मनापासून आभार की ओपनिंगच्याच लेक्चरला त्यांनी तो नारळ माझ्या हस्ते फोडला. तर त्याच्यामुळे किरण, तुझे आणि तुझ्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.